सन्माननीय माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी ही चर्चा उपस्थित केली आणि या चर्चेमध्ये श्री जितेंद्र आव्हाड, श्री आशिष शेलार, श्री सुनील प्रभू, श्री सुनील केदार, श्री भास्करराव जाधव, श्री अमित साटम, श्री सुभाष साबणे, श्री अबू आझमी, श्रीमती सुमनताई पाटील, श्री नसीम खान, श्रीमती मनीषाताई चौधरी, श्री वैभव नाईक, श्रीमती वर्षाताई गायकवाड, श्री मंगल प्रभात लोढा, श्री सुनील शिंदे, श्री नितेश राणे, श्री संजय केळकर, डॉक्टर राहुल पाटील, श्री अमीन पटेल, कॅप्टन तमिल सेल्वन, श्री सदा सरवणकर, श्री भाऊसाहेब कांबळे, श्री नरेंद्र पवार, श्री बाळासाहेब पाटील, श्री जयंत पाटील, श्री राधाकृष्ण विखे पाटील, श्री राज पुरोहित, श्री मंगेश कुडाळकर व श्री इम्तियाज जलील या जवळजवळ 30 सन्माननीय सदस्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला। साधारणपणे या चर्चेची व्याप्ती वाढत वाढत सर्व प्रकारच्या नागरी प्रश्नांच्या संदर्भात ही चर्चा या ठिकाणी झाली आणि अनेक धोरणात्मक बाबींवर देखील चर्चा झाली, काही प्रश्नांच्या संदर्भात देखील झाली। त्यातले जेवढे जास्तीत जास्त प्रश्न मला या ठिकाणी कव्हर करता येतील त्याची उत्तरं मी देणार आहे। काही उत्तरं जर त्यात राहिली तर ती नंतर विभागाला मी तशी पाठवलेली आहेत, त्यांच्या माध्यमातून देण्याचा आपण निश्चित प्रयत्न करू। या चर्चेची सुरुवात करताना चर्चेचा रोख असा होता की महानगरपालिका, नगरपालिका यांची परिस्थिती एलबीटी रद्द झाल्यामुळे अत्यंत डबघाईस आलेली आहे, राज्य सरकार त्यांना मदत करत नाहीये, असे अनेक विषय या ठिकाणी होते आणि आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी त्या संदर्भातला विषय मांडताना पहिला विषय त्यांनी सांगितला की तुम्ही घाईघाईने एलबीटी का रद्द केला आणि दुसरा त्यांचं म्हणणं असं होतं की एलबीटी रद्द करण्याचा तुमचा जो निर्णय होता एका विशिष्ट वर्गाला मदत करण्याकरता निर्णय होता। आता आपण हाच जर निकष लावला तर पृथ्वीराज चव्हाण साहेब आपण ऑक्ट्राय रद्द केला ना। आता ऑक्ट्राय रद्द केल्यानंतर जो एलबीटी आला तो कमीच आला, कुठल्याही महानगरपालिकेत ऑक्ट्रा एवढा एलबीटी आला नाही, तेवढी ग्रोथही मिळाली नाही। मग आता तुम्ही काय व्यापाऱ्यांकरता ऑक्ट्रा रद्द केला होता का? नाही, ऑक्ट्रा रद्द केला तो या कारणाकरता आपण केला की या ठिकाणचा सगळा व्यापार सुबूत झाला पाहिजे, ऑक्ट्राच्या माध्यमातून जी पिळवणूक होते ती पिळवणूक बंद झाली पाहिजे आणि ऑक्ट्रा हा रिग्रेसिव्ह टॅक्स आहे, त्यामुळे हा रिग्रेसिव्ह टॅक्स संपला पाहिजे म्हणून आपण ऑक्ट्रा रद्द केला। आता आम्ही एलबीटी रद्द केला तो केव्हा केला? ज्यावेळी लोकसभेने कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट मान्य केली आणि कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट मान्य करून जीएसटी स्वीकारत एंट्री 52 ही रद्द केली। एंट्री 52 काय होती? एंट्री 52च्या अंतर्गत आपल्याला ऑक्ट्राय किंवा एलबीटी लावता येत होता, स्थानीय जो संस्था कर आहे हा एंट्री 52च्या अंतर्गत लावता येत होता आणि त्यामुळे ती रद्द झाली होती। सातत्याने एलबीटी रद्द करायची मागणी होती। आता आम्हाला असं वाटलं की तुमचे समर्थन असणारच आहे जीएसटीला, त्यामुळे आता लोकसभेने त्या ठिकाणी मान्य केल्यानंतर राज्यसभेत ते तात्काळ मान्य होईलच आणि एंट्री 52 ज्या दिवशी संपेल त्या दिवशीपासून एलबीटी अस्तित्वात राहणार नाही आणि म्हणून आम्ही एलबीटी रद्द केला। त्याच्यानंतर मग थोडा तुम्ही विरोध चालू केला जीएसटीला आणि जवळजवळ 1 वर्ष पेक्षा थोडा कमी कालावधी हा त्याच्यामध्ये किंवा त्या दरम्यान कालावधी गेला आणि त्यानंतर मग तो राज्यसभेत मंजूर झाला, जीएसटी लागू झाला आणि एंट्री 52 संपुष्टात आली। त्यामुळे हा काही कुठलाही घाईघाईने घेतलेला निर्णय नव्हता, तर हा अत्यंत विचारपूर्वक घेतलेला निर्णय होता। आता त्यातला जो काही कालावधी झाला याच्यामध्ये हे खरं आहे की आपलं कॉम्पेन्सेशनचं कम्प्युटेशन करताना आपल्याला काही नुकसान निश्चित झालेलं आहे। याचं कारण आपण एलबीटीतला 50 कोटीच्या वरचा घटक सुरू ठेवला होता, तो कम्प्युटेशन मध्ये आला। ज्या दिवशीपर्यंत शेवटी तिथे सगळ्या फायनान्स मिनिस्टरनी बेस इयर हे 15-16 धरल्यामुळे त्या ठिकाणी आपलं थोडंसं नुकसान झालंय, जवळजवळ 2-1 हजार कोटी रुपयाचं आपलं नुकसान झालं, पण त्या नुकसानाची भरपाई करून द्या अशा प्रकारची मागणी आपण ज्यावेळेस केली, बाकी सगळं त्यांनी आपलं ग्राह्य धरलं। त्यावेळी त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला 14% या ठिकाणी कम्पेन्सेशन मध्ये जी काही वाढ देतोय ती 14% ची आम्ही ग्राह्य धरली आहे आणि तुमची जी वाढ आहे ती तेवढी नसल्यामुळे तुम्हाला ऍडिशनली 13 ते 14 हजार कोटी रुपये
हे या वाढीच्या माध्यमातून किमान 8 ते 10,000 कोटी तर आताचा जर ग्रोथ रेट पकडला तरी देखील तुम्हाला ऍडिशनल मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही ते 2,000 कोटी आम्हाला मागू नका. त्यामुळे आम्ही त्या संदर्भात जे काही तो निर्णय, कारण तो निर्णय काही एकट्या महाराष्ट्राचा नव्हता, तो सगळ्या अर्थमंत्र्यांनी मिळून जीएसटी मध्ये कुठलं कम्प्युटेशन करायचं याचा निर्णय घेतला. आणि म्हणून हा जो निर्णय घेतला होता हा निर्णय कुठल्याही घाईघाईत नाही, अतिशय विचारपूर्वक घेतलेला निर्णय होता. आणि हा निर्णय घेतल्यानंतर आम्ही ज्यावेळी अनुदान देणं सुरू केलं त्यावेळी एक गोष्ट आपण लक्षात घ्या, आमचा एकही डिफॉल्ट नाहीये. ऑगस्ट 2015 ते जून 2017 23 महिन्यात एलबीटी रद्द केल्यानंतर 9,910 कोटी इतकं अनुदान आम्ही महापालिकांना दिलंय आणि ते अगदी वेळेवर, एकाही दिवसाचा विलंब न लावता आम्ही ते दिलेलं आहे. त्यानंतर जुलै 2017 मध्ये, म्हणजे आता जीएसटी आल्यानंतर मुंबईसहित ज्या महानगरपालिका आहेत त्यांना आता आम्ही कम्पेन्सेशन देणं सुरू केलंय. प्रत्येक महिन्याला आम्ही ते कम्पेन्सेशन देतो, म्हणजे त्याचे टप्पे आम्ही पाडून दिलेले आहेत. त्या टप्प्याप्रमाणे जुलै 2017 मध्ये 26 महानगरपालिकांना 1,385.27 कोटी रुपये आम्ही वितरित केलेले आहेत. आणि यापैकी एकट्या मुंबई महानगरपालिकेला 647.34 कोटी हे आम्ही वितरित केले. त्यामुळे हे सरकार आल्यापासून एकाही दिवसाचा विलंब सरकारनं अनुदान वाटपाच्या पोटी केलेला नाही. त्यामुळे महानगरपालिकांमध्ये पगार वाटायला पैसा नाही, राज्य सरकार देत नाही, अशा प्रकारची जी बाब आपण मांडतात ही वस्तुस्थितीला धरून नाहीये. त्याचप्रमाणे गेल्या 3 वर्षामध्ये राज्यातील महानगरपालिका आणि नगरपालिका यांना आपण जो निधी दिलाय, नगर परिषदा व नगरपंचायतींना 4,207 कोटी रुपये, महानगरपालिकांना 3,506 कोटी रुपये, असा एकूण 7,713 कोटी रुपयाचा विकास निधी या ठिकाणी आपण दिलेला आहे. आणि हा जर आपण त्याच्या पाठीमागच्या 3 वर्षाशी कंपेअर केला तर दुप्पट पैसा आपण दिलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण हाही विषय मांडला की मुख्यमंत्र्यांनी काही प्रश्न विचारत होते. मुद्दा एलबीटी हा रिग्रेसिव्ह टॅक्स नाही म्हणूनच ऑक्ट्राच्या ऐवजी एलबीटी आणला होता सरकारने. हा अकाउंट बेस्ड टॅक्स होता आणि तो टॅक्स नागरिक देत होते, व्यापारी देत नव्हते. आमचा विनंती एवढीच आपल्याला होती की जीएसटी लागू झाल्यानंतर आपण जर तो विड्रॉ केला असता तर कदाचित आपल्याला तो कॉम्पन्सेशन मिळालं असतं. आपण ते विड्रॉ करायची घाई केली, त्यामुळे जीएसटी मध्ये आपल्याला परतावा मिळाला नाही. दुसरा प्रश्न असा आहे की आपण वेळेवर दिला असं पण म्हणताय, ठीक आहे, हरकत नाही. पण एलबीटी असता आणि तो टॅक्स जर नागरिकांनी दिला असता तर राज्य सरकारच्या तिजोरीवर त्याचा बोजा पडला नसता आणि कदाचित ते पैसे शेतकऱ्यांना देता आले असते. हा त्यातला मुद्दा होता. नाही, मी याच्या पलीकडे जाऊन मुद्दा सांगतो. आपण जर ऑक्ट्राय ठेवला असता, ऑक्ट्राय, तर राज्य सरकारला अजून 10,000 कोटी रुपये केंद्र सरकारकडनं मिळाले असते. पण आपण काढला ऑक्ट्राय, म्हणून काय आपल्याला दोष देता येईल का? शेवटी या ठिकाणी हे सगळे जे टॅक्सेस आहे एलबीटीच्या संदर्भात जसा ऑक्ट्राय हा शेवटी वसूल तर लोकांकडनंच होत होता, एलबीटी तिथनंच होत होता. नाही, काही फरक नाही आहे. उलट एलबीटीच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की त्याला तेवढाच विरोध होता, जेवढा ऑक्ट्रायला विरोध होता तेवढाच एलबीटीला विरोध होता. आणि एंट्री 52च्या संदर्भात लोकसभेने निर्णय घेतल्यानंतर आम्ही निर्णय केलाय, त्याच्या आधी केलेला नाहीये. बेस इयर जर एम्पावर्ड कमिटीने बदललं नसतं बेस इयर, तर हा आपल्याला जो काही थोडा 2,000 कोटीचा फटका पडलाय तो पडला नसता. तो बेस इयर बदलल्यामुळे पडला, पण तो नोशनली पडलाय. कारण त्याच्या अगेन्स्ट 8,000 कोटी रुपये ऍडिशनल हे आपल्याला जे 7% ग्रोथ रेट ऍडिशनल धरलेला आहे, त्या ऍडिशनल धरलेल्या ग्रोथ रेटमुळे 8,000 कोटी रुपये आपल्याला जास्तीचे मिळतात केंद्र सरकारकडनं. त्यामुळे नोशनली जरी 2,000 कोटीचा नुकसान झालं असलं तरी 6,000 कोटी रुपये ऍडिशनल हे आपल्याला त्यातनं मिळत आहेत आणि म्हणून नुकसान झालेलं नाहीये. एवढंच मला आपल्या विनम्रपणे लक्षात आणून द्यायचं आहे. त्यानंतर आपण एक मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला होता की नवीन नगर पंचायती तयार झालेल्या आहेत, नगर परिषदांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नगर रचनाच्या पदांची कमतरता आहे, त्यामुळे टाउन प्लॅनिंग होत नाहीये. आपण भास्करराव, आपण देखील हा मुद्दा सातत्याने उपस्थित केला होता. या संदर्भातही खरं म्हणजे नगर पंचायती निर्मित करण्याचा निर्णय या सरकारने घेतला नाही.
मागच्या सरकारनेच हा निर्णय घेतला होता की तालुका तिथे नगरपंचायत, तो निर्णय आम्ही लागू केला. आता तो निर्णय घेतल्यानंतर त्या निर्णयाच्या अनुषंगाने जेवढ्या नगरपंचायती तयार केल्या रेकॉर्ड टाइम मध्ये त्यांच्या सगळ्यांचा आकृतीबंध आम्ही मंजूर केलेला आहे. त्याच्यासोबत आता त्यांना सगळ्यांना सीओ आम्ही देतो. त्याकरता आम्ही नवीन केडरची निर्मिती केलेली आहे आणि त्या माध्यमातून मला असं वाटतं आता गेल्या कालावधीत काही आम्ही दिलेले आहेत आणि सातत्याने त्यांचं ट्रेनिंग करून हे सीओ आम्ही देतो. हो, बरेच दिले आहेत, थोडेसे राहिले आहेत, पण आता त्याची आम्ही वेगवेगळ्या विभागातनं तशी माणसं घेऊन त्यांना ट्रेन करून आणि त्यांना सीओचं काम त्या ठिकाणी देतो. आणि यासोबत आम्ही हे जे काही नगर रचना हा त्यातला एक महत्वाचा विषय आहे, त्याकरता 455 पदं आम्ही या ठिकाणी तयार केलेली आहेत, ती मान्य केलेली आहेत आणि त्याची जोपर्यंत ते भरले जात नाहीत तोपर्यंत 100% प्रतिनियुक्तीने भरण्याच्या संदर्भात देखील त्याचे आदेश हे आपण निर्गमित केलेले आहेत. आणि या सगळ्या पद्धतीमध्ये सेवा प्रवेश नियमात जे बदल करायचे आहेत ते सेवा प्रवेश नियमातले बदल आपण केलेले आहेत. त्याची बिंदू नामावली पूर्ण करून त्या संदर्भातले ते भरण्याच्या संदर्भातले सगळे आदेश आपण दिलेले आहेत. त्यामुळे केवळ नगरपंचायती तयार करून आपण थांबलेलो नाही, तर नगरपंचायती आणि नगर परिषदांमध्ये ही पदं असली पाहिजेत याकरताची सगळी व्यवस्था ही निश्चितपणे आपण या ठिकाणी केली आहे. JNNREMच्या संदर्भात आपण सांगितलं, JNNREMचे प्रकल्प अर्धवट राहिलेले आहेत. ते प्रकल्प केंद्र सरकारने योजना बंद केल्यामुळे ते पूर्ण होऊ शकणार नाही, ही वस्तुस्थिती नाही आहे. योजना बंद करताना त्याचं दायित्व केंद्र आणि राज्य सरकारने ठरवून घेतलेलं आहे. त्या दायित्वाच्या अनुसार खरं म्हणजे या प्रकल्पाची किंमत याकरता वाढली की हे प्रकल्प मंजूर केल्यानंतर, म्हणजे JNNREM योजनेतला सगळ्यात मोठा दोष काय होता, 5-6 साली ज्या प्रकल्पांना मान्यता दिली, 5-6 साली त्या प्रकल्पांचं ऍक्च्युअल टेंडर निघालं 9-10 साली, 8-9 साली आणि 9-10 साली. त्यामुळे टेंडर निघालं त्याच दिवशी त्याची किंमत दुपटीने वाढली होती. आणि वाढीव निधी हा केंद्र सरकार आणि राज्य सरकार देणार नाही असा निर्णय होता, तो महानगरपालिकांनी द्यायचा. त्यामुळे तुमच्या मिळालेल्या निधीपुरतं त्यांनी काम केलं आणि त्याच्यानंतर महानगरपालिकांनी हे काम केलं नाही. आणि म्हणून याच्यातला हा सगळा दोष दूर करून आता जी काही आपण अमृत योजना तयार केली आहे त्या योजनेत हे सगळे दोष आपण दूर केलेले आहेत. तो DCR त्याच वर्षी म्हणजे रेकॉर्ड टाइम मध्ये 3 महिन्यामध्ये त्याला मान्यता देऊन त्याचे टेंडर्स काढून त्याचे वर्क ऑर्डर्स आपण दिलेले आहेत. एका कॅलेंडर इयर मध्ये हे सगळं काम पूर्ण केलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण अट टाकलेली आहे की एस्केलेशन अलाउ करणार नाही. आहे त्या किमतीत 3 वर्षात, 2 वर्षात, 1.5 वर्षात जे काही त्याचा कालावधी असेल त्यात ते पूर्ण करावं लागेल. आणि म्हणून याकरता एकूण जे काही अनुदान आहे म्हणजे जे प्रकल्प पूर्ण करण्याकरता त्यातलं 10,000 कोटीचं अनुदान हे ऑलरेडी वितरित केलेलं आहे. एकूण 12,000 कोटी रुपये त्याला लागणार होते, त्यातलं 10,000 कोटीचं अनुदान वितरित केलं आहे. उर्वरित 2,000 कोटी देखील आम्ही देतो आणि JNNREMचे हे जेवढे प्रकल्प आहेत ते आम्ही पूर्ण करतो. त्यासोबत रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यावर मोठा भर आपण दिलाय, कारण आपल्यालाही माहिती आहे की शेवटी आमदार आपल्याकडे येत असतात, आपण त्यांचे प्रकल्प मंजूर करत असतो. ते प्रकल्प 2 आणि 3 वर्षात पूर्ण करायचे असतात आणि पुढच्या वर्षी त्याच्याकरता तरतूदच मिळत नाही. त्यामुळे ज्याला आपण थिन स्प्रेडिंग ऑफ रिसोर्सेस म्हणतो, अशा प्रकारे थिन स्प्रेडिंग ऑफ रिसोर्सेस या नगर विकास विभागात मोठ्या प्रमाणात झालं होतं. आणि अनेक प्रकल्प, जवळजवळ 140 प्रकल्प की ज्यांची किंमत 8,000 कोटी रुपये आहे, हे 8 ते 10 वर्षापासून रखडलेले प्रकल्प होते. आपण निर्णय केला की हे 140 प्रकल्प 3 वर्षामध्ये पूर्ण करायचे आणि त्यातले 3,246 कोटी रुपयाचे 46 प्रकल्प हे पहिल्या वर्षी आपण पूर्ण केले. त्यानंतर 4,000 कोटीचे 64 प्रकल्प या वर्षात आपण पूर्ण करतोय आणि उरलेले 50 प्रकल्प हे मार्च 2019 पर्यंत पूर्ण होतील. म्हणजे 8 ते 10 वर्षापासून रखडलेल्या 8,000 कोटीच्या प्रकल्पांना निधी देऊन हे प्रकल्प देखील पूर्ण करण्याचं नियोजन केवळ नियोजन केलं नाही तर शेड्यूलवर आम्ही या ठिकाणी 140 प्रकल्पापैकी जो 46 प्रकल्प पूर्ण केले, 64 प्रकल्प आता डिसेंबर पर्यंत पूर्ण होतील आणि उर्वरित सगळे प्रकल्प 2019 पर्यंत या ठिकाणी पूर्ण होतील. त्यासोबत या ठिकाणी काही विषय अजून मांडण्यात आले. विशेषतः प्रॉपर्टी टॅक्सच्या संदर्भात राज्यातल्या सर्व नगरपालिका आणि ड वर्ग मनपांसाठी शासनाने एक महत्वाचा प्रकल्प हातामध्ये घेतलाय. कारण आज आपण कुठल्याही महानगरपालिका किंवा नगरपालिकांमध्ये जर बघितलं तर ऍव्हरेज जे तिथलं प्रॉपर्टी रजिस्टर आहे ते प्रॉपर्टी रजिस्टर आणि तुम्ही सेन्सस रजिस्टर यांची जर तुलना केली तर 40% प्रॉपर्टीज या टॅक्स नेटमध्ये नाही आहेत. आणि म्हणून या सगळ्या प्रॉपर्टीज टॅक्स नेटमध्ये आणण्याकरता
आपण सॅटेलाइट इमेजरी वापरून त्या सर्व इमारतींना टॅक्सनेटमध्ये आणण्याच्या संदर्भात आपण प्रकल्प तयार केला, त्याचं टेंडर केलं, तो प्रकल्प सुरू केला. 18 महिन्याच्या कालावधीत हा प्रकल्प आपण पूर्ण करू आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून नगरपालिका आणि ड वर्ग महानगरपालिकांच्या क्षेत्रातल्या 100% प्रॉपर्टीज याचं असेसमेंट होईल आणि त्या 100% प्रॉपर्टीज टॅक्सनेटमध्ये येतील आणि हे पूर्ण सॅटेलाइट बेस्ड असल्यामुळे याच्यातनं कुठली प्रॉपर्टी सुटण्याचा कुठलाही धोका हा यातनं राहणार नाही. ही देखील एक व्यवस्था आपण या निमित्ताने उभी केलेली आहे. यासोबत आपण विरोधी पक्षनेते असं म्हणालात की MMR रिजन करता कॉमन DCR का करतात. खरं म्हणजे ही सातत्याने मागणी होती अनेक वर्षाची की MMR रिजन करता कॉमन DCR असला पाहिजे. याचं कारण प्रत्येक महानगरपालिका आपापल्या पद्धतीने करायची. राज्यात 2 महत्वाचे निर्णय आपण केले. सगळ्या ड वर्ग महानगरपालिकांकरता कॉमन DCR आणि MMRच्या महानगरपालिकांकरता कॉमन DCR आणि याच्यामध्ये जे स्पेशल प्रोजेक्ट्स आहेत त्या स्पेशल प्रोजेक्टला स्पेशल डिस्पेन्सेशन आपण देतो. जसं आता आपण ठाण्याकरता क्लस्टरची योजना दिली, त्यामुळे तिथे जर काही स्पेशल डिस्पेन्सेशन हवं असेल तर ते आपण वेळोवेळी देतो. पण DCR मात्र सारखा असला पाहिजे. आपली शहरं जी आहेत या शहरांमध्ये सारख्या प्रकारचे विकास झाले पाहिजेत, ही त्याच्या पाठीमागची भूमिका होती. सातत्याने राज्य सरकारवर टीका होत होती की MMR रिजन मध्ये सुसूत्रता नाही आहे आणि म्हणून आपण ड नगर महानगरपालिकांकरता या ठिकाणी सिंगल DCR तयार केला आणि आता त्याच्या सगळं जे काही हिअरिंग वगैरे झालेलं आहे आणि आता अंतिम आपण साधारण या वर्षाखेरपर्यंत हा DCR देखील त्या ठिकाणी लागू करू. आणि म्हणून मला असं वाटतं की एक महत्वाचा निर्णय या माध्यमातून आपण हा घेतलेला आहे. नाही, MMRचा कॉमन DCRच्या सुनावणी झाली, आता त्याचा अंतिम अधिसूचना जी आहे ती अंतिम अधिसूचना आपल्याला काढायची आहे. त्यासोबत या ठिकाणी मुंबई शहराकरता जो नवीन आराखडा तयार होतोय त्याच्यामध्ये मी परवा देखील सांगितलं की पुनर्विकासाकरता स्वतंत्र नियमावली तयार करण्याचा निर्णय आपण घेतला. कारण मुंबईचा एकूण विचार केल्यानंतर मुंबईमध्ये आपण अफोर्डेबल हाऊसिंगचा विचार करतोय, वेगवेगळ्या प्रकारच्या हाऊसिंगचा विचार करतोय, पण इतक्या प्रकारच्या इमारती जुन्या झालेल्या आहेत. काही महानगरपालिकेच्या जमिनीवर आहे, काही कलेक्टरच्या जमिनीवर आहे, काही राज्य सरकारच्या जमिनीवर आहे, काही अजून कुठल्या जमिनीवर आहे. इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या आणि यांच्याकरता डिस्पेन्सेशन्सच नाही आहेत. म्हणजे मुंबईमध्ये निव्वळ आपण जर या सगळ्या माळाच्या या सगळ्या जमिनींचा पुनर्विकास, या इमारतींचा पुनर्विकास करण्याचं धोरण जर नीट हातामध्ये घेतलं आणि त्याचं प्रॉपर डिस्पेन्सेशन तयार केलं तर केवळ त्या रहिवाशांना जे आता वर्षानुवर्ष राहत आहेत आणि या अतिशय मुडकळीस आलेल्या इमारतीमध्ये जीव मुठीत घेऊन राहत आहेत त्यांना तर त्याचा फायदा होईलच, पण त्यातनं मोठ्या प्रमाणात आपल्याला अधिकचं अफोर्डेबल हाऊसिंग देखील प्राप्त होऊ शकेल. आणि म्हणून त्याची एक वेगळी नियमावली DCR मध्ये स्वतंत्रपणे करण्याचा निर्णय हा आपण घेतलेला आहे. त्यासोबत राज्यातल्या सर्व नियोजन प्राधिकरणाकरता बिल्डिंग परमिशनची सुविधा ही आपण तयार करतो आहोत आणि याच वर्षी आपण ती कार्यान्वित करणार आहोत. ही कंप्लीट डिजिटल बेस ऑनलाईन अशा प्रकारची बिल्डिंग परमिशनची सुविधा असणार आहे आणि त्या सर्व नियोजन प्राधिकरणाला ही त्या ठिकाणी लागू होणार आहे. त्यासोबत 1500 स्क्वेअर फूट पेक्षा कमी जो प्लॉट आहे आणि ज्याच्यावर बांधकाम आहे G+1 याच्याकरता आपण ऑनलाईन पद्धतीनं त्याला मान्यता द्यायची आणि त्याला ऍडिशनल स्क्रुटिनी ही करण्याची आवश्यकता राहू नये अशा प्रकारचा देखील एक निर्णय मुंबई आणि MMRच्या बाहेर आपण हा देखील घेण्याचा निर्णय करतोय. याला निश्चित जे एम्पॅनल्ड स्ट्रक्चरल इंजिनियर आणि एम्पॅनल्ड आर्किटेक्ट्स आहेत यांची मान्यता असेल आणि त्या माध्यमातून छोटं घर जो बांधतोय त्याला कुठलीही अडचण न होता त्या ठिकाणी मान्यता मिळाली पाहिजे अशा प्रकारचा देखील आपण प्रयत्न करतोय. त्यासोबत शहरातील ज्या दाट भागातील अधिकृत इमारती आहेत, अनधिकृत नाही अधिकृत, त्यांच्या पुनर्विकासाकरता देखील क्लस्टरची योजना ही लागू केली पाहिजे. कारण आपल्याला जर अर्बन रिन्युअल करायचं असेल तर त्या क्लस्टरच्या योजनेतनंच अर्बन रिन्युअल आपल्याला करता येऊ शकतं आणि म्हणून त्याही संदर्भात राज्य सरकार निश्चितपणे निर्णय जो आहे तो घेते आहे. या निमित्ताने मला सांगितलं पाहिजे की स्वच्छ महाराष्ट्र अभियान आणि घनकचरा व्यवस्थापन या संदर्भात देखील अनेक बाबी मांडण्यात आल्या. राज्यातील 384 शहरांमध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी आपण सुरू केली आहे.
यापैकी आतापर्यंत 274 शहरं ही हागणदारी मुक्त झाली आहेत. आणि आपण या योजनेला याकरता आभार मानले पाहिजेत की पुरोगामी महाराष्ट्रामध्ये एकही शहर हागणदारी मुक्त नव्हतं, एकही शहर नाही. आज या 384 पैकी 274 शहरं ही हागणदारी मुक्त झाली आहेत. आणि 2 ऑक्टोबर पर्यंत सर्व शहरं ही हागणदारी मुक्त करण्याचं नियोजन हे या ठिकाणी राज्य सरकारने केलेलं आहे. 2 ऑक्टोबर 2017 यापैकी 172 शहरं जी आहेत त्याचं QCIचं तपासणी झालेली आहे. QCI ही केंद्र सरकारची एजन्सी आहे, क्वालिटी कंट्रोल ऑफ इंडिया, जी याची स्वतंत्र तपासणी करते. आणि त्यांनी आपल्या 274 पैकी 172 शहरांची तपासणी करून त्याला अंतिम प्रमाणपत्र हे दिलेलं आहे. बाकी तपासणी आपल्याकडे चालली आहे. घनकचरा व्यवस्थापनाकरता देखील विशेष प्रयत्न आता राज्य सरकारने सुरू केले आहेत. जवळजवळ आपण सर्व शहरांमध्ये 1 मे 2017 पासून कचऱ्याच्या विलगीकरणाची मोहीम सुरू केलेली आहे. आणि विकेंद्रित पद्धतीनं कंपोस्ट खत तयार करायचं अशा प्रकारची योजना तयार केली आहे. आणि याकरता राज्य सरकारने ब्रँड देखील एक तयार केलेला आहे. सगळ्या नगरपालिका महानगरपालिकांचा जो कंपोस्ट खत आहे तो एका ब्रँडच्या अंतर्गत शेतकऱ्याला विकायचा. आणि आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी हे केलं त्याला अत्यंत चांगला प्रतिसाद आहे. शेतकऱ्यांकडनं खूप मोठ्या प्रमाणात याला मागणी आहे आणि म्हणून त्याची देखील सुरुवात आपण केलेली आहे. याला आपण महाहरित सिटी कंपोस्ट असा ब्रँड म्हटलेला आहे. आणि आतापर्यंत पाचगणी, वेंगुर्ला, विटा, सासवड व यवतमाळ या 5 शहरांनी निर्माण केलेला कंपोस्ट महाहरित सिटी कंपोस्ट ब्रँडसाठी पात्र ठरला आहे. कारण आपण याच्या संदर्भात एक व्हॅलिडेशनची सिस्टीम उभी केली आहे की त्यांनी कंपोस्ट तयार केल्यानंतर त्याच्या सगळ्या चाचण्या करून त्या चाचण्यांमध्ये ते यशस्वी झाल्यानंतरच हा ब्रँड आपण त्यांना उपलब्ध करून देतो. या 5 शहरांना आता हा ब्रँड मिळालेला आहे आणि त्यांचा कचरा विलगीकृत करून कंपोस्टमध्ये कन्वर्ट करून या ब्रँडच्या अंतर्गत तो कचरा या ठिकाणी करण्याची सुरुवात झालेली आहे. त्यासोबत पुण्याच्या संदर्भातला विषय या ठिकाणी मांडण्यात आला आणि त्या संदर्भात ही गोष्ट खरी आहे की सातत्याने त्या ठिकाणी विरोध होतो, मग आम्हाला इंटरव्हेन्शन करावं लागतं. तुमचे सरकार होतं, आमचे सरकार होतं, ती परिस्थिती आहे. पण आता त्यात वेगानं बदल करणं आपण सुरू केलाय. वडगाव खुर्द येथे 50 मेट्रिक टन कचऱ्याच्या विलगीकरण व खत प्रक्रियाचा प्रकल्प सुरू करण्यात आलाय. नवीन जागा जी पुण्याला द्यायची होती ती जागा देखील आता आपण दिलेली आहे. आणि त्यासोबत रामटेकडी येथे वेस्ट टू एनर्जी 750 मेट्रिक टन प्रकल्पाचं लवकरच आपण उद्घाटन करतो आहोत, म्हणजे भूमिपूजन करतो आहोत की ज्या माध्यमातून येत्या 1.5 वर्षामध्ये हा प्रकल्प त्या ठिकाणी उभा राहील आणि संपूर्ण कचरा शास्त्रशुद्ध पद्धतीनं लेटेस्ट टेक्नॉलॉजी वापरून या पुण्याच्या कचऱ्यावर त्या ठिकाणी प्रक्रिया होईल. आणि याच्यासोबत अजून एक प्रकल्प हा हातामध्ये घेतलेला आहे. संपूर्ण कॅपेबिलिटी पुढच्या 1.5 वर्षामध्ये उभं करून पुण्यामध्ये 100% डम्पिंग बंद करून सगळ्या कचऱ्यावर सायंटिफिक पद्धतीनं त्या ठिकाणी प्रक्रिया व्हावी अशा प्रकारची व्यवस्था ही पुण्यामध्ये आपण उभी करतो. त्यासोबत एक विषय मैदान आणि खुल्या जागांच्या संदर्भातला आला होता आणि माननीय बाबांनी हा विषय मांडत असताना सांगितलं की तुम्ही ते भूखंड परत घ्यायचा निर्णय केला, 200 काही भूखंड आणि परत 1072 भूखंड दिले. ही वस्तुस्थिती नाहीये. जो आदेश आपण दिला होता त्यानुसार 174 भूखंड परत घेण्यात आले आहेत. 42 भूखंड परत घेण्याची कारवाई सुरू आहे. आणि त्याच्यानंतर हे जे 1072 वगैरे कुठलाही भूखंड दिलेला नाही, कोणतेही अशा प्रकारचे ओपन स्पेसेस या देण्यात आलेल्या नाही आहेत. गिरणी कामगारांच्या घराच्या संदर्भातला एक मुद्दा या ठिकाणी मांडण्यात आला. साधारणपणे म्हाडाच्या हिश्श्याच्या जमिनीवर 16,500 सदनिकांचं बांधकाम शक्य आहे. यापैकी 6,925 सदनिकांचं बांधकाम झालेलं आहे. आणि 9 मे 2016 रोजी 2,634 गिरणी कामगारांना सोडत करून त्या ठिकाणी ते देण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे आता म्हाडाला जास्तीत जास्त जमीन उपलब्ध व्हावी याकरता विनियम 58 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय देखील आपण घेतलाय. आणि आपल्याला माहिती आहे की हा एक फार म्हणजे आता मला कोणावर टीका करायची नाही, पण मोकळ्या जमिनीच्या वनथड हा जो काही निर्णय झाला होता हा चुकीचा निर्णय होता. त्यामुळे हा निर्णय बदलून
तुम्हाला बाबा तो बदलता आला नाही, तुमच्यावर प्रेशर तुमच्याच पक्षात नव्हतं, पण आमच्यावर कुठलेही प्रेशर नसल्यामुळे आम्ही आता हा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि हा जो वंथळ आहे जमिनीचा तो निर्णय या संदर्भातली जी सूचना आहे ती 7/7/2017 प्रसिद्ध झालेली आहे. लवकरच ती सूचना आम्ही अंतिम करू आणि त्यातनं हे डिस्पेन्सेशन बदलून यातनं देखील अधिकचे जमीन उपलब्ध होईल आणि घरं ही गिरणी कामगारांना त्या ठिकाणी निश्चितपणे उपलब्ध होतील. त्याचप्रमाणे आपण भाडे तत्वातल्या घरांच्या संदर्भातला जो विषय मांडला होता, एकूण आपण मुख्यमंत्री असताना 4 योजनांकरता आपण त्यावेळेस मान्यता दिली होती की ते गिरणी कामगारांना द्यावे. तीच योजना आम्ही पुढे नेऊन सगळ्या योजनांना लागू केलेली आहे. त्याच्यामुळे ही वस्तुस्थिती नाही की 29 ला केली आणि बाकी सगळ्या योजनांना ती आपण लागू केलेली आहे. आणि त्यातनं आता पहिल्या टप्प्यामध्ये एकूण आपल्याला त्यातनं आता जे योजना चालू आहेत त्यातनं 11,559 सदनिका मिळणार आहेत, कारण आपण त्या क्लब केल्या आहेत जुन्या याच्यातल्या, आणि त्यातली 2,417ची सोडत ही 2/12/2016 आपण घेतलेली आहे आणि उर्वरित जसा जसा प्राप्त होतील तशा तशा आपण देऊ. त्यासोबत आपण जो एक स्वॅपिंगचा देखील विषय होता छोट्या प्लॉट्सच्या, त्याला देखील मान्यता दिलेली आहे. त्यामुळे आता सगळीकडे जिथे जिथे शक्य आहे त्या प्रत्येक ठिकाणी गिरणी कामगारांकरता घरांचं आरक्षण हे राज्य सरकारने ठेवलेलं आहे आणि त्यांना ते सगळं आरक्षण पूर्ण करून ते गिरणी कामगारांना घरं मिळवून देण्याबद्दल राज्य सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे. किंबहुना वेगाने त्या संदर्भातलं काम हे राज्य सरकारच्या वतीनं सुरू आहे. नाले सफाईच्या संदर्भात विषय या ठिकाणी आला आणि त्या संदर्भातला अहवाल हा जो काही तयार झाला होता त्यानुसार 5 नाले सफाई कंत्राटदारांना अटक करण्यात आलेली आहे, गुन्हे दाखल झालेले आहेत. 24 कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचं काम देखील या ठिकाणी झालेलं आहे. आणि सन 17-18 मध्ये 29 मोठ्या नाल्यांपैकी 18 नाल्यांमधील गाळ काढण्याची कारवाई ही 31/5/2017 पर्यंत पूर्ण करण्यात आली आहे. 10 नाल्यांमधला गाळ काढण्याचे काम अशासकीय संस्थांच्या मार्फत सुरू आहे आणि मिठी नदीतनंही गाळ काढण्याचं काम जे आहे ते जो काही कोर्टाचा निर्णय आहे त्याच्या अधीन राहून जेवढं काम करता आलं तेवढं पूर्ण करण्यात आलं आहे. 5 फुटापेक्षा कमी रुंदी असलेल्या छोट्या नाल्यांमधील गाळ हा अशासकीय संस्थांच्या माध्यमातून काढण्यात येतो आहे आणि कंत्राटदारामार्फत उचलण्यात येतो आहे. त्याचप्रमाणे एक मुद्दा या ठिकाणी प्रभूसाहेब आपण मांडला होता की विकास योजना अंमलबजावणी करता निधी उपलब्ध करून द्यावा. खरं म्हणजे विकास योजना ही त्या महानगरपालिकेची असते आणि विकास योजना हीच महानगरपालिकेला निधी उपलब्ध करून देते आणि विकास योजनेची जर नीट अंमलबजावणी केली तर त्यातच आपलं शहर चांगलं होत असतं. आणि आता तर आम्ही विकास योजनेच्या आपल्याला अवलंब करून घेण्याकरता इतके डिस्पेन्सेशन्स आपल्याला दिलेले आहेत. नवीन सरकारने आल्यानंतर आपण अकोमोडेशन रिझर्वेशन मध्ये आपल्याला माहिती आहे बदल केला आणि बांधून दिल्यानंतर 100% जागेचा FSI देण्याचा आपण निर्णय केला. TDRच्या संदर्भात दुप्पट TDR देण्याचा निर्णय केला. त्यामुळे एखादी विकास योजना लागू करण्याच्या संदर्भात त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं महानगरपालिकेने जर मनात आणलं तर मोठ्या प्रमाणात ह्या सगळ्या जमिनी त्यांना एक्वायर करता येऊ शकतात. आणि मुंबई सारख्या ठिकाणी तर अलीकडच्या काळात मी बघितलं लोक दादा मुंबईमध्ये कंपेन्सेशन मागतच नाही, TDRच मागतात, कारण इथलं TDRचं मार्केट हे इतकं ब्रॉड बेस्ड आहे की लोक सांगतात की आम्हाला तुम्ही TDRच द्या. आणि म्हणून TDRच्या माध्यमातून आणि अकोमोडेशन रिझर्वेशनच्या माध्यमातून हा विकास झाला पाहिजे. या दृष्टीनं राज्य सरकारने पैसे देण्याची आवश्यकता नाही आहे आणि अशी मागणी प्रभूसाहेब तुम्ही करू नका. पुन्हा यांचा डोळा तुमच्या 60,000 कोटी रुपयावर आहे. पुन्हा ते म्हणतील की ते महानगरपालिकेचं जे 60,000 कोटी रुपये आहेत त्यातनंच तुम्ही या काय म्हणतात आपल्या डेव्हलपमेंट प्लॅनचा विचार हे करा. त्यामुळे आपलं आपण पाहून घेऊ त्या 60,000 कोटी रुपयाचं नेमकं काय करायचं ते. विकासाकरता इतर कुठल्याही गोष्टी करता नाही, विकासाकरता. आणि म्हणून एक या ठिकाणी वीर जिजामाता उद्यानाकरता व प्राणी संग्रहालय याकरता एक विषय सन्मान्य आशिष शेलार यांनी मांडला होता. मुंबई हेरिटेज कन्झर्वेशन कमिटी व केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण यांच्या मान्यतेनंतर प्राणी संग्रहालय आधुनिकीकरणाचा बृहत आराखडा तयार करण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात प्राणी इस्पितळ 63 अंतर्गत हरित बागा, प्रवेश प्लाझा, हॅम्बोल्ट पेंग्विन कक्ष आणि अन्य विकास कामे पूर्ण करण्यात आली आहेत.
पहिल्या टप्प्यातील कामांसाठी अंतिमतः 65 कोटी रुपयाची अर्थसंकल्पीय तरतूद वापरण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या संदर्भात आपण जी या ठिकाणी वस्तुस्थिती मांडली ती वस्तुस्थिती महानगरपालिकेने देखील स्वीकारून HKS कन्सल्टंट यांना दिलेलं कंत्राट हे रद्द करण्यात आलेलं आहे आणि आता शासनाने जो काही नेमलेला सल्लागार आहे त्या सल्लागाराच्या माध्यमातूनच पुढचं काम होणार आहे। या संदर्भात जो संपूर्ण अहवाल आहे हा अहवाल किंवा याच्यामध्ये ज्या काही अनियमितता झाल्या असतील त्या अनियमिततांच्या संदर्भातला अहवाल हा तिथले जे आयुक्त आहेत त्या आयुक्तांनी, कारण याची जी काही तक्रार झाली होती ती लोकायुक्तांकडे झाली होती, लोकायुक्तांनी त्याचा अहवाल मागितला होता, त्यातल्या सगळ्या अनियमिततांच्या संदर्भातला अहवाल हा लोकायुक्तांकडे आता आयुक्तांनी सादर केला आहे। त्यामुळे आता लोकायुक्त त्या संदर्भात उचित निर्णय करतील आणि तो जो निर्णय कन्वे करतील त्यानुसार आम्ही कारवाई करू। त्यामुळे स्वतंत्रपणे याच्यामध्ये राज्य सरकारने काही करण्याची आता आवश्यकता नाहीये। लोकायुक्त त्या अहवालाचा परामर्श करून त्यावर जे काही सुचवतील त्यानुसार पुढची कारवाई ही राज्य सरकार त्या माध्यमातून निश्चितपणे करेल। त्याचप्रमाणे एक विषय आपण मांडला की मुंबई महानगरपालिकेने मेसर JK इन्फ्रा यांचे नाव काळ्या यादीत टाकून देखील MMRDA मार्फत त्याच कंत्राटदाराला काम देण्यात आले। ही वस्तुस्थिती खरी आहे की त्या कंत्राटदाराला हे काम देण्यात आलंय। या संदर्भात MMRDAच्या माध्यमातून मुंबईमध्ये 9 विविध मेट्रो मार्गचं काम सुरू आहे। त्याकरता टेंडर बोलवण्यात आलं होतं। मेसर J कुमार इन्फ्रा कंत्राटदाराने आतापर्यंत MMRDA कडे केलेल्या कामात कोणती अनियमितता आढळून आलेली नाही। मेट्रो लाईन 2A आणि 7 करता J कुमार इन्फ्रा या कंत्राटदाराचं नाव हे अंतिम कंत्राटदारांमध्ये आलं होतं। त्यामुळे महानगरपालिकेला विचारलं होतं की यांचं नाव काळ्या यादीत टाकलेलं आहे का। त्यावेळी महानगरपालिकेने अशी कारवाई पूर्ण झाली नाही असं त्यावेळी कळवलं होतं। तरी देखील ती सगळी कारवाई सुरू असल्यामुळे या संदर्भात हायकोर्टामध्ये केस झाली। हायकोर्टामध्ये हा सगळा वस्तुनिष्ठ अहवाल ठेवण्यात आला आणि हा वस्तुनिष्ठ अहवाल ठेवण्यात आल्यानंतर माननीय उच्च न्यायालयाने MSRDC ची भूमिका याच्यामध्ये विचारली। MSRDC ने देखील आपली भूमिका ही त्या ठिकाणी दिली आणि माननीय उच्च न्यायालयाने मेट्रो लाईन 2A आणि 7 करता J कुमार इन्फ्रा यांची नियुक्ती करण्यास कुठली हरकत नसल्याच्या संदर्भातला आदेश पारित केल्यानंतरच त्यांना हे काम देण्यात आलेलं आहे। हे उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे देण्यात आलेलं आहे। फक्त एकच गोष्ट याच्यामध्ये म्हणजे मला एक गोष्ट अशी वाटते की जेवढा दोष कंत्राटदाराचा आहे, कारण काही कंत्राटदार हे एका संस्थेत चांगलं काम करतात आणि दुसऱ्या संस्थेत वाईट काम करतात, तर कंत्राटदार तर दोषी आहेतच पण आपली व्यवस्था देखील दोषी आहे। कारण तोच कंत्राटदार जर एखाद्या व्यवस्थेत उत्तम काम करत असेल आणि एखाद्या व्यवस्थेत चुकीचं काम करत असेल तर कंत्राटदारा एवढा दोष व्यवस्थेचा आहे आणि म्हणून ती व्यवस्था सुधारण्याच्या संदर्भात आता आपण काम हातामध्ये घेतलेलं आहे। आणि आपल्याला माहिती आहे की आता आपण ते रस्त्याच्या कंत्राट नाही चुका झाल्या तर चुका झाल्या आहेत पण त्या झाल्यानंतर सुधारण्याचा प्रयत्न झाला नाही, त्यातलं राजकारण करू नका। त्यानंतर आता त्या सुधारण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि आता नवीन रस्त्याचे जे कंत्राट वगैरे काढलेले आहेत महानगरपालिकेने ते योग्य पद्धतीनं त्यातल्या ज्या काही मागच्या काळात ज्या अनियमितता लक्षात आलेल्या आहेत त्या अनियमितता दूर करून हा त्या ठिकाणी काढलेला आहे। त्यामुळे मला असं वाटतं की जसा कंत्राटदाराचा दोष आहे तसा व्यवस्थेचाही दोष आहे, पण तरी देखील ही व्यवस्था ही दुरुस्त करण्याचं काम आपण केलं आहे। आणि दुसरं हे न्यायालयाच्या जे काही निर्णय आला त्या निर्णयाच्या अनुषंगाने प्रश्न उपस्थित झाला तर उत्तर झालं पाहिजे, बस एवढाच माझा विषय। म्हणजे कसं आहे, भूमिका सगळ्यांच्या क्लिअर असल्या पाहिजे, त्या क्लिअर भूमिकेतनं मी या ठिकाणी मांडतोय। त्यानंतर उपनगरातल्या मोडकळीस आणलेल्या इमारतीच्या संदर्भातला एक विषय आहे की ज्याच्यामध्ये भाडेकरू व्याप्त इमारतींना पुनर्विकासासाठी प्रोत्साहनात्मक चटई क्षेत्र निर्देशांक देण्याचा जो निर्णय आहे त्यानुसार 33(7)A हे अंतर्भूत करण्यात आलेलं आहे। 2/1/17 रोजी याच्या संदर्भातली अधिसूचना ही प्रसिद्ध झालेली आहे। वैधानिक कारवाई याची पूर्ण झालेली आहे आणि या संदर्भात अंतिम अधिसूचना ही लवकरच काढण्यात येईल आणि त्यातनं ज्याप्रमाणे आपल्या मुंबई शहरामध्ये मोडकळीस आलेल्या भाडेकरू व्याप्त इमारतींच्या पुनर्विकासाकरता आपण प्रोत्साहनात्मक या ठिकाणी FSI देत होतो, तोच आता नियम हा उपनगराकरता देखील या ठिकाणी आपण लागू केलेला आहे। त्याचप्रमाणे आमचे मित्र सुनील केदार यांनी
सांगितलं की नगर विकास विभागाने आतापर्यंत किती 1314 GR काढले असं आपण सांगितलं. हा, तर तेच मी सांगतोय की तुमची इन्फॉर्मेशन चुकीची होती. 1314 नाही, 1317 GR काढल्यात. कारण हे गतिमान सरकार आहे. हे GR आपण बघा, जे जे निर्णय आपल्या सरकारमध्ये प्रलंबित राहिले त्या निर्णयांचे GR आहे. आता मी उदाहरण दाखल आपल्याला सांगतो की म्हणजे अंतर काय आहे. नाही, माझा कोणावर आरोप नाही करायचा, पण आपण बघा की आतापर्यंत म्हणजे हे सरकार आल्यानंतर 53 DP ला मान्यता दिली. 53 डेव्हलपमेंट प्लॅन, 42 EP, 42 EP असे 95 प्लॅनला या ठिकाणी मान्यता दिली. आता आपण जर त्याच्या पूर्वीचे 10 वर्ष काढा, 10 वर्ष, एक नाही म्हणत, 10 वर्ष काढा, त्या 10 वर्षामध्ये देखील आपण 95 प्लॅनला मान्यता दिलेली नाही. दुसरं, आपण 50 वर्षामध्ये म्हणजे हे तर झाले DPEP. तुमच्या अभ्यासाचा आम्हाला फायदा होतोय भाई, असं नाही, असा फायदा होतोय की तुम्ही अभ्यास करून ठेवलाय, त्याला आम्ही आता पुढे नेतोय. नाही, ठीक आहे. आणि आपण जर RPचा विचार केला, रिजनल प्लॅन, तर साधारणपणे गेल्या 50 वर्षात आपण 17 RP केले. 50 वर्षात, गेल्या 2 वर्षात आम्ही 17 RPची कारवाई सुरू केली, 11 RP पूर्ण केले आणि उरलेले 6 RP देखील आता आमचे पूर्ण होतील. हा, चला जुने म्हणू आपण, काय म्हणून मी म्हटलं अभ्यास तुम्ही केला, निर्णय मी करतोय. तर सांगायचा मतितार्थ एवढाच सुनील केदार साहेब की GR काढणं म्हणजे सरकारने निर्णय घेणं आहे. ही निर्णयाची प्रक्रिया या नगरविकास विभागात वेगाने चाललेली आहे आणि आपण बघा की हे GR इतक्या वैविध्यपूर्ण गोष्टींवर काढलेले आहेत, इतके थांबलेले निर्णय पूर्ण केलेले आहेत, इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या पॉलिसीज तयार केलेल्या आहेत. कारण शेवटी या राज्यामध्ये मुंबई आहे, MMRचं रिजन आहे, जिथे आपल्याला इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना पुढे जावं लागतं आणि त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे प्रलंबित असलेले निर्णय आपल्याला करावे लागतात. आणि म्हणून सगळे GR जे आहेत ते GR योग्य प्रकारेच काढलेले आहेत, वेगाचे आहेत. त्यानंतर एक विषय या ठिकाणी युटिलिटी कॉरिडॉरच्या संदर्भात अमित साटम यांनी मांडला होता, अजूनही काही सदस्यांनी मांडला होता की हे सारखं खोदकाम या ठिकाणी चालतं, ही गोष्ट खरी आहे. आणि म्हणून हा एक चांगला विषय आहे. आम्ही महानगरपालिकेला निश्चित या संदर्भातल्या सूचना देऊ, कारण महानगरपालिकेने युटिलिटी कॉरिडॉर जर तयार केला तर एकतर हे सातत्याचं खोदकाम देखील कमी होईल आणि इतरही सगळ्याच महानगरपालिकांना सांगू की अर्थात त्यांच्या क्षमतेप्रमाणे ते करतील, पण त्यातनं महानगरपालिकांना फायदा होईल. कारण ते युटिलिटी कॉरिडॉर ते आता फायबर टाकायचे, आता वेगवेगळ्या कंपन्यांना ते भाड्याने देऊ शकतील आणि त्यातनं त्याचा पैसा जो काय त्यांना मिळू शकेल. आणि म्हणून ही एक चांगली गोष्ट या ठिकाणी सांगितली आहे. आमच्या चौधरीताईंनी मुंबईतल्या नद्यांच्या संदर्भात सांगितलेलं आहे. तर मुंबईत 3 महत्वाच्या नद्या आहेत, मिठी, दहिसर आणि पोयसर. या तिन्ही नद्यांचा पुनरुज्जीवन आणि विकास या संदर्भात एक एकत्रित आराखडा तयार करण्याच्या संदर्भातले आदेश देण्यात आलेले आहेत. आणि या आराखड्याच्या माध्यमातून ग्रीन स्पेसेस कशा तयार करता येतील, रिक्लेमेशन आपल्याला कसं करता येईल या नद्या, कारण शेवटी या नद्या नुसत्या नद्या नाही आहेत, तर एक प्रकारे हे मुंबईचा वॉटर कॅरियर आहेत, म्हणजे मुंबईचे ड्रेनेजचं देखील कॅरियर, म्हणजे सिवेजचं नाही, आता सिवेजचे कॅरियर झाले आहेत, त्या सिवेजच्या कॅरियर न होता केवळ ड्रेनेजच्या कॅरियर व्हाव्यात आणि सिवेजचं पाणी त्यातलं ट्रॅप करून आपल्याला ते योग्य प्रकारे त्याच्यावर ट्रीटमेंट करता यावी, या संदर्भात देखील प्रयत्न हा आपण निश्चितपणे करतोय. यासोबत या ठिकाणी इमारत
बांधकाम विभागातल्या घोटाळ्याच्या संदर्भातला एक विषय अमित साटम आपण मांडला होता. त्याही संदर्भात चौकशी सुरू झालेली आहे आणि मी निर्देश दिलेले आहेत की 2 महिन्यात ही चौकशी जी काय ती पूर्ण करावी. मुंबईतल्या धोकादायक इमारतींच्या संदर्भात वारंवार हा मुद्दा येतो, तर त्या संदर्भात आपण आता सुधारणा केलेली आहे की धोकादायक इमारतीमध्ये राहणारे भाडेकरू रहिवासी याकरता त्या रिकाम्या करत नाही की त्यांना हे माहिती आहे की एकदा बाहेर गेलं की आपल्याला ते पुन्हा मिळणार नाही. म्हणून या सभागृहामध्ये आपण त्याचा निर्णय जो आहे तो केला आणि त्या अनुषंगाने अतुलजींनी एक भातखळकरांनी प्रायव्हेट मेंबर बिल मांडलं होतं. आपण ते त्यांना परत घ्यायला लावून राज्य सरकारच्या वतीनं बिल आणलं आणि त्यातनं आपण मुंबई महानगरपालिका 1988च्या कलम 354 व 499 मध्ये सुधारणा केली आणि मालकाने विहित कालावधीमध्ये पुनर्बांधणी केली नाही तर भाडेकरूंना सहकारी संस्था स्थापन करून त्यांच्या ताब्यात असलेल्या बांधकामाचं जे क्षेत्र आहे एकूण त्या जेवढं बांधकाम करण्याची परवानगी ही आता आपल्याला देता येते. त्याच्यामुळे आता हा प्रश्न जो आहे हा संपुष्टात आलेला आहे. मुंबई एअरपोर्ट परिसरातील झोपडपट्ट्याच्या पुनर्वसनाचा विषय नसीमभाई सातत्याने आपण देखील मांडता आहात. या संदर्भात आपण आता त्याचं संपूर्ण सर्वेक्षण सुरू केलेलं आहे. त्यातल्या काही लोकांना आपण त्या ज्या आपल्या 17,000 ज्या काही घर आहेत, कुठे म्हणतो आपण ते HDI, त्या घरांच्या संदर्भात त्यात एक केवळ आपल्या CAGचा एक रिपोर्ट होता आणि त्याच्यावर आपल्या समितीने काही त्याच्यात डेलिब्रेशन केलं होतं. त्यानुसार आपण आपले जे AG आहेत त्यांचा सल्ला घेतो. त्या सल्ल्याच्या नुसार तो सल्ला आल्याबरोबर याचं वाटप आपण करू आणि त्याच्या व्यतिरिक्त जिथे इन सिटू पॉसिबल आहे त्या ठिकाणी इन सिटू देखील आपण त्याचा विकास हा निश्चितपणे करण्याचा निर्णय केलेला आहे. पात्राचा आपण जो GR त्या संदर्भात मी पुढे नगर विकासच्या विषयावर बोलताना त्या संदर्भात बोलेन. आपण फार चांगली आता त्याची सिस्टीम उभी करतो कारण आपल्याला माहिती आहे की इतका कालावधी याच्यामध्ये जातो पात्र अपात्रमध्ये, तर ती सिस्टीम काय ते मी पुढे सांगतो. त्यासोबत आता ऑनलाईन बिल्डिंग परमिशन ही देखील आपण या ठिकाणी सुरू करतो आहोत आणि त्या माध्यमातून अ, ब व क वर्ग नगर परिषदांमध्ये ऑनलाईन बिल्डिंग परमिशनचं सॉफ्टवेअर आपल्याला मी मागे सांगितलं होतं की मुंबई महानगरपालिकेने एक अतिशय चांगलं सॉफ्टवेअर तयार केलं जे देशामध्ये अतिशय चांगलं अशा प्रकारे त्याला केंद्राच्या मंत्र्यांनी प्रशस्ती दिली होती आणि इतरही महानगरपालिकांनी ते लागू करावं. आता आपण आपलं नगरपालिकांकरता जे तयार केलं आहे त्याचं वेटिंग हे मुंबई महानगरपालिकेच्या सॉफ्टवेअर सोबत करून घेतलं आणि त्यातले 2 मुद्दे आपण घेतले, आपले 2 मुद्दे त्यांनी घेतले आणि अतिशय चांगलं अशा प्रकारचं एक सॉफ्टवेअर आपण तयार केलं आहे. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून म्हणजे हे एंड टू एंड डिजिटल आहे, याच्यामध्ये कुठेही ह्युमन इंटरव्हेन्शन नाही. आज सगळ्यात जास्त जर भानगडी गडबडी भ्रष्टाचार होत असेल तर तो बिल्डिंग प्रपोजलमध्येच होतो आणि हे आता 100% ऑनलाईन अशा प्रकारचं बिल्डिंग परमिशन सॉफ्टवेअर तयार केलं आहे. सगळ्या नगरपालिकांना ते आता आपण लागू करतोय. साधारण त्याची चाचणी जी आहे ती आपण आता 3 नगरपालिकांमध्ये घेतली, तळेगाव, पनवेल आणि उमरेड या 3 ठिकाणी ते अतिशय यशस्वीपणे आपण चालवू शकलेलो आहोत. त्यामुळे आता संपूर्ण राज्यातल्या नगरपालिकांना ते आपण लागू करतो आहोत. साधारणपणे 3/8 म्हणजे आता ऑगस्ट महिन्याच्या 3 तारखेला आम्ही हा लॉन्च करतोय आणि ऑगस्ट महिन्याच्या 3 तारखेला सगळ्या नगर परिषदांमध्ये ऑनलाईन ही जी व्यवस्था आहे बिल्डिंग परमिशनची ती सुरू होऊन जाईल आणि त्यातनं एक मोठा भ्रष्टाचार जो आहे तो त्या ठिकाणी बंद होईल. त्याचप्रमाणे आपण त्याच्या पुढच्या 2 महिन्यामध्ये आपण सगळ्या नगरपंचायतीमध्ये देखील ही व्यवस्था देतो आहोत आणि डिसेंबर 2017 पर्यंत सर्व ड वर्ग महानगरपालिकामध्ये देखील हीच व्यवस्था करतो आहोत आणि मग नागपूर महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये देखील हीच व्यवस्था आपण त्या ठिकाणी लागू करतो आहोत. पुण्याने स्वतःची स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे जवळजवळ सगळ्या महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये या वर्षाच्या शेवटपर्यंत ऑनलाईन एंड टू एंड डिजिटल अशा पद्धतीनं बिल्डिंगची परमिशन ही दिली जाईल आणि त्यातनं हे जे काही भानगडी आहेत ते निश्चितपणे कमी होतील. एक विषय आहे की नवीन स्थापन झालेल्या सगळ्या ऑल त्याच्या फक्त आम्ही नगरपालिका पहिले, मग नगरपंचायती, मग ड वर्ग महानगरपालिका आणि मग अ वर्ग म्हणजे बाकी उरलेल्या महापालिका असं डिसेंबर पर्यंत सगळं करू. सो 3 तारखेला आम्ही सगळ्या नगर परिषदा करू 3 ऑगस्टला.
त्यानंतर नवीन स्थापित झालेल्या नगर परिषदा व नगर पंचायतीकरता विकास योजना तयार करण्याच्या संदर्भातला एक मुद्दा होता. या संदर्भात आता आपल्या कायद्याप्रमाणे 3 वर्षामध्ये या संदर्भात आपल्याला एकदा नगरपंचायत घोषित झाल्यापासून 3 वर्षात आपल्याला त्याच्या विकास योजनेचं काम सुरू करावं लागतं. या सगळ्या योजना द्रुतगतीने करण्याची राज्य सरकारची भूमिका आहे. आणि आता आपल्याला टेक्नॉलॉजीचे टूल असे उपलब्ध झाले आहेत की पूर्वी आपल्याला एक योजना तयार करायला बराच कालावधी लागायचा, पण आता आपण असं ठरवलं आहे की आपले जे संचालक नगरपालिका प्रशासन आहे त्यांनी आणि जमाबंदी आयुक्त भूमी अभिलेख खाते यांच्या सहकार्याने आपण GIS बेस्ड व उपग्रह प्रतिमा आधारित त्याचा विद्यमान जमीन वापर सर्वे सुरू केलेला आहे. त्या माध्यमातून एक्झिस्टिंग लँड यूज जो आहे हा कम्प्लिटली सायंटिफिकली सॅटेलाइट बेस आपण तयार करणार आहोत. आणि एकदा तो झाल्यानंतरच आपल्याला त्याच्यात जो काही पुढचं काम आहे ते करता येतं. आणि साधारण राज्यातील सर्व नगर परिषदा व नगर पंचायतीमध्ये तसेच क व ड वर्ग महानगरपालिकांच्या हद्दीत देखील आपण मी मगाशी सांगितलं की मालमत्तांचं देखील GIS मॅपिंग हे आता सुरू केलेलं आहे. त्यामुळे या ज्या योजना आहेत यांचा एकदा ELU तयार झाला की एक्झिस्टिंग लँड यूजच्या आधारावर यांचा आपल्याला विकास आराखडा जो आहे तो सगळ्या नवीन आलेल्या नगरपंचायतीचा करता येईल. मुंबईच्या कचऱ्याच्या संदर्भात विषय या ठिकाणी आला. त्याही संदर्भात ऑक्टोबर 2017 पासून 20,000 चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या सोसायटी किंवा व्यावसायिक इमारतीकडनं महानगरपालिका ओला कचरा हा घेत नाही, तर त्याच इमारतींना त्या ठिकाणी तो कचरा त्याची विल्हेवाट लावावी लागते. ती मोठ्या प्रमाणात आता त्या इमारतींनी सुरू केलेली आहे. चांगल्या नवीन टेक्नॉलॉजीज आल्या आहेत ज्याच्यात कुठलाही वास नाही आहे. या विकेंद्रित पद्धतीच्या आहेत आणि टप्प्याटप्प्यानं त्या मोठ्या प्रमाणात लागू केल्या जातील. त्याचप्रमाणे सुका कचरा जो आहे त्याच्या रिसायकलिंग करता वेगळे आदेश काढलेले आहेत. त्याची 35 केंद्र महानगरपालिकेच्या माध्यमातून स्थापन करण्यात आली आहेत. आणि या संदर्भात कचऱ्यावर प्रक्रिया करण्याच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या योजना या महानगरपालिकेच्या माध्यमातून या आता कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत. एक मुद्दा KDMCच्या संदर्भात या ठिकाणी नरेंद्र पवारांनी मांडला होता. 27 गावांचा विषय आहे. त्या संदर्भात राज्य सरकारच्या विचाराधीन आहे आणि त्याच्या विकासाकरता राज्य सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे. त्या ठिकाणी स्वतंत्र नगरपालिका करावी अशा प्रकारची राज्य सरकारचा विचार आहे, पण त्याच्यामध्ये महानगरपालिकेचं मत वेगळं आहे. त्यामुळे समन्वय घडवून आणून या संदर्भातला निर्णय आम्ही करू, पण तो निर्णय करत असताना त्यातला विकास पाठीमागे राहू नये म्हणून निश्चितपणे त्याला MMRDAच्या माध्यमातून निधी देऊन लवकरच त्या संदर्भातलं जे काम आहे ते आपण निश्चित करू. भोयर साहेब आपण देखील हा मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे. त्यासोबत स्मार्ट सिटीच्या संदर्भात देखील माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी सांगितलं की तुम्ही एक भागच त्याचा करणार आहे आणि बाकी करणार नाही, एवढा पैसा एका भागात लावतायत. ही वस्तुस्थिती नाही आहे. या ज्या स्मार्ट सिटी आहेत या स्मार्ट सिटीचे जे डेव्हलपमेंट प्लॅन्स तयार करण्यात आले आहेत त्यात वेगवेगळे टप्पे आहेत आणि याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 3 घटक आहेत. एक आहे रेट्रोफिटिंग, दुसरा आहे रिडेव्हलपमेंट, तिसरा आहे ग्रीनफील्ड डेव्हलपमेंट आणि तिसरा आहे पॅन सिटी डेव्हलपमेंट. प्रत्येक महानगरपालिकेला सांगण्यात आलं होतं की पहिल्या टप्प्यामध्ये तुम्ही एक रेट्रोफिटिंग करता एरिया घ्या. तुम्ही जो म्हणता तो रेट्रोफिटिंगचा एरिया आहे, म्हणजे एक एरिया की ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी अम्युनिटीज उभ्या करायच्या आणि तो एरिया डेव्हलप करायचा. हा सेक्टरल अप्रोच आहे. एक त्यांना सांगितलं की पॅन सिटी पूर्ण काम हातामध्ये घ्या. मग त्याच्यामध्ये वॉटर सप्लायचं काम असेल, त्याच्यामध्ये स्मार्ट सिटी करता IT बेस्ड इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याचं काम असेल, अशा प्रकारचं एक काम हे पॅन सिटी त्यामध्ये घेण्यात आलेलं आहे. आणि ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी ग्रीनफील्ड डेव्हलपमेंटचं काम असं याच्यात वेगवेगळे टप्पे आहेत. त्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये हे काम सुरू आहे. त्याच्यामध्ये काही महानगरपालिकांनी इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम घेतलेली आहे, काहींनी स्मार्ट मीटरिंग घेतलेलं आहे. अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे पॅन सिटी अप्रोच हे घेतलेले आहेत. आणि मला या ठिकाणी सांगताना आनंद वाटतो की आज आपलं राज्य पहिलं राज्य आहे की ज्या राज्याचे सर्वाधिक शहरं ही केंद्र सरकारच्या यादीमध्ये आलेली आहेत आणि त्याकरता राज्य सरकारी पैसा उपलब्ध करून देत आहे, केंद्र सरकारी देत आहे. आणि पुणे महानगरपालिकेने नुकतंच बॉन्ड मार्केटमध्ये एंट्री करून जे बॉन्ड मार्केट आता उपलब्ध झालं होतं आणि 200 कोटी रुपये ज्यावेळेस रेस करायचे होते त्यावेळेस जवळजवळ 1200 कोटी रुपयाचे ऍप्लिकेशन्स त्या ठिकाणी आल्या. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात बॉन्ड मार्केटच्या माध्यमातून या कामांकरता हा पैसा देखील आता उपलब्ध होतोय. या संदर्भात राज्य सरकारने 1000 कोटी रुपयाचे अनुदान
हे या ठिकाणी ऑलरेडी दिलेले आहे आणि जवळजवळ 1993 कोटी रुपये अनुदान हे वितरित करण्यात आलेलं आहे. केंद्र आणि राज्य सरकारचं मिळून इतरही अनुदान वितरित करणं हे या ठिकाणी सुरू आहे. म्हाडाच्या संदर्भात या ठिकाणी 56 वसाहती आहेत आणि या 56 वसाहतीमध्ये जवळजवळ 5300 सहकारी गृहनिर्माण संस्था राहतात आणि त्याच्यामध्ये 2,30,000 सदनिका आहेत. अनेक वर्षापासून याच्या संदर्भातला जो काही मुद्दा याच्या रिडेव्हलपमेंटच्या संदर्भातला तो मुद्दा प्रलंबित होता आणि वेगवेगळे डिस्पेन्सेशन्स आपण तयार करून देखील हे रिडेव्हलपमेंट होऊ शकत नव्हतं आणि म्हणून यामध्ये आता आपण त्या संदर्भातला नवीन निर्णय केला. त्या निर्णयाचं सर्वांनीच स्वागत केलेलं आहे आणि त्या निर्णयाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आता या ठिकाणी आपण त्याचा विकास करतोय. हा विकास करत असताना इमारतीच्या पुनर्विकासासाठी 4 चटई क्षेत्र निश्चित करण्यात आलं असून त्यापैकी 3 चटई क्षेत्रचे वितरण अधिमूल्याच्या आधारावर जे 18 मीटर रुंदीच्या रस्त्यालगतचे असलेले भूखंड आहेत त्यात आपण करणार आहोत आणि त्यातनं गृहसाठा देखील मोठ्या प्रमाणात आपल्या म्हाडाला उपलब्ध होणार आहे. तसंच रहिवाशांना किमान 35 चौरस मीटरची सदनिका आणि फंजिबलचं किमान 508 चौरस फुटाची सदनिका या रिडेव्हलपमेंट मध्ये मिळणार आहे आणि 2,30,000 सदनिकांचं रिडेव्हलपमेंट झाल्यानंतर तेवढ्यात त्यातनं ऍडिशनल ज्या तयार होतील त्यातनं मोठ्या प्रमाणात हाऊसिंग स्टॉक देखील आपल्याकडे तयार होणार आहे. आता याच्यामध्ये एकच सातत्याने मागणी होतीये की हे सगळे निर्णय झाले पण हे निर्णय झाल्यानंतर या संदर्भात वारंवार त्याच्या मान्यतेकरता आम्हाला वेगवेगळ्या प्राधिकरणांकडे महानगरपालिकेकडे इकडे तिकडे जावं लागतं आणि त्याच्यामध्ये कालाअपव्यय होतो कारण म्हाडाचे स्वतःचे रूल्स आहेत, त्याचे डिस्पेन्सेशन्स आहेत, महानगरपालिकेचे वेगळे आहेत आणि म्हणून या 56 वसाहती करता पुनर्विकासापुरतं म्हाडाला विशेष प्राधिकरण म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात यावं अशा प्रकारची मागणी आहे. या मागणीवर राज्य सरकार सकारात्मक विचार करीत आहे. आता ठोका त्यानंतर SRAच्या संदर्भात सातत्याने अशा प्रकारची चर्चा होत राहते की वर्षानुवर्षे SRA चालले आहे आणि त्याच्यावर कारवाई होत नाही आणि म्हणून खरं म्हणजे गेल्या 2 वर्षामध्ये SRAच्या माध्यमातून जवळजवळ 37,000 सदनिका या आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत आणि हा जर आपण बघितलं तर गेल्या काही वर्षातला एक रेकॉर्ड आहे. 37,000 सदनिका आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त झाल्या आहेत पण तरी देखील ज्या प्रमाणात मिळायला पाहिजे त्या प्रमाणात या सदनिका मिळत नाही कारण आपल्याला माहिती आहे डेव्हलपर्सची भांडणं आणि मग त्यातनं सातत्याने अनेक गडबड घोटाळे हे होत असतात आणि म्हणून आपण मोठ्या प्रमाणात आता त्याच्यामध्ये अच्छा त्या संदर्भाने पुढे पुन्हा येतो. आता मला म्हाडाचं सांगायचं आहे. म्हाडाच्या संदर्भात देखील तर आपण 13(2) ची कारवाई त्याच्यामध्ये करतो आपल्या SRAच्या संदर्भामध्ये म्हणजे विकासक बदलायची. आता म्हाडामध्ये देखील आपण तशाच प्रकारची तरतूद करतो आणि म्हाडा कायद्यामध्ये बदल करून आपण समजा एखादी मालमत्ता हा एखादा व्यक्ती डेव्हलप करतोय आणि डेव्हलप करत असताना त्यांनी वर्षानुवर्ष ते जर काम केलं नाही तर अशा प्रकारच्या विकासकाला निष्कासित करून त्या ठिकाणी जे कारण हे सगळे म्हाडाचे जे आहेत ते मालकीचे किंवा लोकांना अलॉट झालेले आहेत त्या लोकांनाच आपला संघ तयार करून आपला विकासक नेमता येईल आणि आपलं काम पूर्ण करून घेता येईल अशा प्रकारचं डिस्पेन्सेशन हे म्हाडाच्या वसाहतींना देखील आपण देतो आहोत. त्यामुळे आता ज्या सातत्याने या सभागृहामध्ये म्हाडाने रिडेव्हलपमेंटला कोणाला तरी म्हाडाची वसाहत दिली आणि त्यांनी काम पूर्ण केलं नाही आम्ही बाहेर राहतोय अशा प्रकारचा जो प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी आता आपण निकाली काढतो आहोत आणि ते डिस्पेन्सेशन म्हाडाला देखील आपण देतो आहोत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र ओनरशिप ऍक्ट याच्यामध्ये देखील आपण सुधारणा करण्याचा निर्णय घेतलाय. आपल्याला माहिती आहे की 70% लोकांच्या मान्यतेची अट त्याच्यामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये एखाद दुसरा व्यक्ती हा त्या ठिकाणी अडवणूक करतो आणि त्यातनं त्या एखाद दुसऱ्या व्यक्तीमुळे आपल्याला त्या प्रकारची चेंज करता येत नाही. आता तर 100% तो 70% करण्याच्या संदर्भात आपण सुतोवाच केलाय पण याचा संपूर्ण सर्वंकष विचार केल्यानंतर या ठिकाणी आपण असा निर्णय घेतोय की जुना व जीर्ण झालेल्या इमारतीच्या पुनर्बांधणी पुनर्विकास करणे अत्यंत आवश्यक असून याकरता महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ऍक्ट कलम 70 मधील
कलम चुकीचा आला त्यात, जो काही कलम आहे त्याच्यामध्ये 70% या ठिकाणी 51% लोकांची जर मान्यता असेल त्या अपार्टमेंट मधल्या, तर त्याला तशा प्रकारची परवानगी ही दिली जाईल, अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आलाय. यातनं अनेक वाद संपतील आणि मोठ्या प्रमाणात हे रखडलेलं जे काम आहे हे काम देखील आपल्याला निश्चितपणे पूर्ण करता येईल. नाही, अपार्टमेंट ऍक्टच्या अंतर्गत प्रायव्हेट आहे, कोणी असो. हा 51% जर मान्यता दिली तर त्याला मान्य समजायचं. कारण आपल्याला माहिती आहे मुंबईत तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की कुठला तरी दुसरा बिल्डर 4 लोकांना पकडतो आणि त्याच्यानंतर ते कामच होत नाही. बीडीडी चाळीच्या संदर्भातला एक मुद्दा या ठिकाणी आला. बीडीडी चाळीच्या संदर्भात आपण स्पेशल डिस्पेन्सेशन हा माननीय विरोधी पक्षनेते याकरता तयार केला आहे की त्या स्पेशल डिस्पेन्सेशनमुळे अदरवाईज बिल्डरनी जो हिस्सा हा सेलेबल कंपोनंटवर वापरला असता तो सेलेबल कंपोनंटवर न वापरता फंजिबल सहित सगळा हिस्सा हा आता आपण जे टेनंट आहेत त्यांना पास ऑन करतोय आणि त्यामुळे त्यांना 508 चौरस फूट जी आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त हे या ठिकाणी बांधकामाचं क्षेत्र म्हणजे ज्यांचा जो 140 होतं, 130 होतं, 160 होतं ते सगळे 500च्या वर या डिस्पेन्सेशनमुळे चाललेले आहेत. आणि याच्यामध्ये काही हितसंबंध असलेले लोक, कारण आपल्याला माहिती आहे 15-20 वर्ष अनेक लोकांनी हा प्रयत्न केला की खासगी बिल्डरच्या मार्फत हे व्हावं. राज्य सरकारने निर्णय केला की म्हाडाच्या माध्यमातून करायचा, जो काही त्यातला बेनिफिट आहे तो टेनंट्सला देऊन टाकायचा. त्यामुळे याच्यामध्ये आणि आमचं आता त्याला रिस्पॉन्सही चांगला मिळतोय आणि जे पात्र आहेत अशा कुठल्याही व्यक्तीला त्यातनं वंचित ठेवलं जाणार नाही. अनेक अटी शर्ती होत्या त्या देखील आम्ही शिथिल केलेल्या आहेत. आणि त्यासोबत या बीडीडी चाळीमध्ये जे पोलीस राहतात त्यांचा देखील एक प्रश्न आहे आणि त्यांचीही मागणी आहे, विशेषतः जे 30-30 वर्षापासून राहत आहेत किंवा तुम्ही 30 वर्षापासून राहणाऱ्या सामान्य माणसाला जर घर देताय तर आमच्या पोलिसांना आपण का देत नाही. तर त्याही संदर्भात राज्य सरकार पहिल्यांदा तर असा आम्ही निर्णय करतो की जेवढी पोलिसांच्या कडे घरं आहेत तेवढी घरं आम्ही गृह विभागाला हँडओव्हर करू आणि मग गृह विभाग त्याच्यामध्ये त्याची एलिजिबिलिटी फायनल करेल. त्याचं एकूण त्यांचा जो काही पोलिसांचा सगळा जी पद्धती आहे त्या पद्धतीप्रमाणे किती वर्षापासून राहत आहेत वगैरे अशा प्रकारची एलिजिबिलिटी करेल. पण काही ना काही प्रमाणात का होईना पोलिसांना देखील त्याच्यामध्ये मालकी हक्काचे घरं मिळाले पाहिजे अशा प्रकारचा निर्णय हा राज्य सरकार निश्चितपणे करेल. आपण काय करतोय मॅक्सिमम तर आपण असं करतोय की तिथल्या तिथे जागा आहे त्यामुळे तिथे पहिल्यांदा बिल्डिंग बांधतोय आणि त्याच्यानंतर आपण निष्कासित करतोय. पण काही प्रमाणात आपल्याला निष्कासित करावे लागतील त्यांना आपण पीएपी करता म्हणजे त्यांना आपण काय म्हणतात ट्रान्झिट कॅम्प देतो. त्यानंतर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मार्फत खासगी जमिनींचा सर्वे करण्यात आलेला आहे. यामध्ये एकूण 2392 झोपडपट्टी समूह असून त्याच्या खाली 8165 एकर जमीन ही आज आहे. सदर जमिनीचं GIS च्या माध्यमातून सर्वेक्षण पूर्ण केलं आहे. तसेच याच्या मालकीच्या संदर्भातली माहिती संकलित करण्यात येते आहे. ती संकलित झाल्यानंतर या संदर्भातली संपूर्ण जी काही व्यवस्था आहे ती करण्यात येईल. या निमित्ताने काही प्रश्न निर्माण झाले आणि सातत्याने SRAच्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडत असतात, भ्रष्टाचाराचे आरोप होत असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी समोर येत असतात आणि म्हणून काही या संदर्भातल्या निर्णय, धोरणात्मक निर्णय हे राज्य सरकारने घेतले आहेत आणि त्याच्या अंतर्गत कलम 13(1) अन्वये खासगी जमिनीवरील झोपडपट्टी पुनर्वसन योजना जी आहे ती राबविण्याच्या संदर्भात तरतुदी आपण केलेल्या आहेत. पण त्या तरतुदीचं कधीच पालन होत नाही. 13(1) अनुसार आपण कधीच त्याची कारवाई करत नाही. पण गेल्या काही म्हणजे जवळजवळ 6-8 महिन्यामध्ये रेकॉर्ड नोटिसेस याच्या संदर्भातल्या देण्यात आलेल्या आणि HPC त्या संदर्भातलं हिअरिंग हे करताय आणि याच्यामध्ये 13(2) अन्वये आता आपण असं म्हटलेलं आहे की विकासकाविरुद्ध प्राधिकरणाकडनं करण्यात येत असलेल्या कारवाई संदर्भात सुधारणा जी प्रस्तावित केली आहे त्यात जुना विकासक आणि नवीन विकासक यांच्या दरम्यान झालेल्या कामाच्या मूल्यांकनावरून वाद होऊ नये म्हणून अप्रूव्ड व्हॅल्यूवर प्राधिकरणाने नियुक्त करण्याची नवीन तरतूद आपण त्यात करतोय. त्यासोबत 13(2) अन्वये विकासकाला काढून टाकल्यानंतर
सदर विकासकाची पुन्हा नियुक्ती करता येणार नाही. तसेच नवीन विकासकाला 70% बहुमताने 3 महिन्यात नवीन विकासकाची नियुक्ती करावी लागेल. एकाला काढल्यानंतर जर 3 महिन्यामध्ये 70%च्या बहुमताने ही नियुक्ती झाली नाही तर मात्र नवीन विकासक नियुक्त होणार नाही. SRA टेंडर पद्धतीनं ही पूर्ण प्रोजेक्ट आपल्या हातामध्ये घेईल आणि टेंडर पद्धतीनं नवीन त्याच्यावर विकासक किंवा जो काही कन्स्ट्रक्शन करणार आहे त्याला नेमून हे काम पूर्ण करेल. आणि याच्यामधला जो काही काल अपव्यय होतोय हा काल अपव्यय याच्या पुढे आम्ही होऊ देणार नाही. त्यामुळे आता जुना विकासक हटला तर त्याला पुन्हा नेमता येणार नाही. दुसरा विकासक 3 महिन्यामध्ये नेमावा लागेल आणि 3 महिन्यामध्ये दुसरा विकासक नेमला नाही तर मात्र SRA हा संपूर्ण प्रकल्प टेकओव्हर करून SRA याची पूर्ण बांधकामाची कारवाई करेल. हे करणं याकरता आवश्यक होतं की आज आपण बघतोय 13(1) अंतर्गत आम्ही बघतो साधारणपणे नुसतं LOIचं ट्रेडिंग होतं आणि त्या माध्यमातून एक विकासक येतो, त्या विकासकाला काढण्याकरता दुसरा विकासक अधिकचे पैसे देतो, तो पुन्हा एक GBR करून घेतो, मग तिसरा विकासक येतो आणि काम होतच नाही. 10 वर्षापासून प्रकल्पांना मान्यता आहे पण एक वीट देखील त्या ठिकाणी लागलेली नाही. त्यामुळे आता SRA अशा प्रकारचे प्रकल्प टेकओव्हर करेल आणि टेकओव्हर करून स्वतः त्या प्रकल्पांचं काम जे आहे ते टेंडर पद्धतीनं आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी करू. त्यासोबत झोपडपट्टी पुनर्वसन योजना मंजुरीनंतर योजनेची अंमलबजावणी सुरू व्हावी म्हणून तेथील झोपड्यांचं जे काही कलम 33, 38 किंवा 33(अ) अन्वये निष्कासन केलं जातं. सध्या ही कारवाई सक्षम प्राधिकाऱ्याकडनं होते. अनेक वेळा तक्रारी येतात, लोक येतात किंवा आम्ही 80% लोक निघून गेलो, 90% लोक निघून गेलो, 10 लोकांनी आमचा प्रकल्प अडवलाय, आता आम्ही बाहेर राहतोय, आमचा प्रकल्प होत नाही आणि या 10 लोकांना देखील तुम्ही हटवत नाही. कायद्यानुसार ती कारवाई केली पाहिजे पण सक्षम प्राधिकाऱ्याकडनं करायची म्हणजे त्याला भरपूर वेळ लागतो. आणि म्हणून आता याच्यातला काल अपव्यय कमी व्हावा म्हणून हे अधिकार आता झोपडपट्टी प्राधिकरणालाच देण्यात येत आहेत आणि प्राधिकरणाकडे डेडिकेटेड पोलीस फोर्स देखील त्याच्याकरता देण्यात येईल. त्यासोबत प्राधिकरणाच्या प्रशासकीय कारभारामध्ये सुधारणा व्हावी म्हणून प्राधिकरणाकडे विकासाकडनं सादर होणारा झोपडपट्टी पुनर्वसन योजनाचे सर्व प्रस्ताव हे विशेष संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन स्वीकृत करण्याचा निर्णय शासनाने घेतलाय. आतापर्यंत सगळं आपण मॅन्युअली करतो, आता या ठिकाणी एंड टू एंड डिजिटल ही पद्धत आता आपण त्या ठिकाणी करतो आहोत. त्याचं टेंडर देखील आपण काढलेलं आहे आणि कुठल्याही व्यक्तीला कुठल्या टप्प्यावर माझी नसती आहे हे त्याच्यामध्ये थेट एंटर होऊन पाहता येईल. त्यामुळे कोणाकडे नसती गेली ती थांबली आहे का आणि नसती जाणारच नाही, ऑनलाईन पद्धत आहे. त्याच्यामुळे कोणाच्या डेस्कवरती गेली आहे आणि त्याच्याकडे थांबली आहे हे देखील पाहता येईल, त्याचं एनालिटिक्स देखील घेता येईल आणि यातनं कोणालाही भेटण्याची आवश्यकता ही त्यातनं उरणार नाही. अशा प्रकारचं एंड टू एंड डिजिटल हे संपूर्ण सॉफ्टवेअर आपण तयार करतोय. आणि त्यासोबत परिशिष्ट 2 हे आपल्याला माहिती आहे की खरं या योजनेचा जर काही गाभा असेल तो एनेक्चर 2 आहे आणि 10 वर्षापासून एनेक्चर 2 तयारच झालेले नाही. आणि म्हणून हे एनेक्चर 2 देखील जे आहेत हे विहित कालमर्यादेमध्ये संगणक प्रणालीच्या माध्यमातून करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय. आणि आता इथेच आपण जे सांगताय नसीम खान साहेब, आता आम्ही काय करतोय तर वेगवेगळ्या डेटाबेसशी याला डायरेक्ट जोडतो. म्हणजे आम्ही विजेचं बिल असेल त्याच्या डेटाबेसशी जोडतो. आम्ही संगणकीय प्रणालीतनंच त्यांना पाठवून तिथनं आम्ही कन्फर्मेशन घेऊ की हे बिल जे सादर झालेलं आहे, म्हणजे व्यक्तीला जे अप्लाय करायचं आहे ते अप्लाय ऑनलाईनच करायचं आहे. त्यांनी ऑनलाईन अप्लाय केल्यानंतर त्यांनी जे पुरावे दिलेले आहेत त्या पुराव्यांची पडताळणी देखील ऑनलाईन पद्धतीनंच आता आम्ही त्या संस्थेतनं मतदार याद्या आपल्या संगणकीकृत आहेत, जुन्या मतदार याद्या देखील आहेत, त्या संगणकीकृत यादीवरच आम्ही त्याचं व्हेरिफिकेशन करणार आहोत. त्यामुळे आता जे काही पुरावे आपण घेतो आहोत या पुराव्याचं थेट ऑनलाईन पद्धतीनं आणि विहित कालमर्यादेत, म्हणजे आता आम्ही 90 दिवस ठरवलाय. अर्थात हे फार इट इज अ व्हेरी डिफिकल्ट टास्क, त्यामुळे सुरुवातीला थोडा कदाचित त्रास होईल पण 90 दिवसामध्ये अप्लाय केल्यापासून एनेक्चर 2च्या संदर्भातली कारवाई पूर्ण करायची. अशा प्रकारचं एक कंप्लीट ऑनलाईन सिस्टीम आम्ही आता डेव्हलप करायला घेतलेली आहे जी पुढच्या 3 महिन्यामध्ये आम्ही डेव्हलप करून ती कार्यान्वित करू. आणि हा जो काही घोटाळा या ठिकाणी SRAच्या माध्यमातून होतो हा घोटाळा पूर्णपणे या ठिकाणी बंद करण्यात येईल आणि त्याची सगळी कारवाई ही या ठिकाणी सुरू आहे. त्याचप्रमाणे रेराच्या संदर्भातले काही विषय या ठिकाणी उपस्थित झाले. रेरा कायद्यामध्ये खरं म्हणजे आता 7164 विकासकांनी
नोंदणीकरता अर्ज केले आहे आणि आज अखेर 6,748 रिअल इस्टेट एजंट्सनी प्राधिकरणाकडे नोंदणीकरता अर्ज केले असून त्यापैकी 4,682 यांची नोंदणी त्या ठिकाणी झालेली आहे. ही एजंट्सची नोंदणी आहे. प्रकल्प जे आहेत 2100 प्रकल्प आहेत, विकासक आहेत, त्यांच्या प्रस्तावांची नोंदणी ही आता त्याची अंतिम टप्प्यामध्ये आहे. त्यानंतर एक विषय आला होता की मुख्य विकासकाने विकास थांबवला तर सहविकासक याची जबाबदारी घेणार काय. तर त्याच्यामध्ये कायद्यातच ही तरतूद केलेली आहे की ते जर त्यांनी केलं नाही तर थेट आपल्याला त्या ठिकाणी दुसरा विकासक जो आहे तो नेमता येतो. त्यामुळे त्याच्यामध्ये कायदेशीर तरतूद असल्यामुळे काही अडचण नाही आहे. एक विषय माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी सांगितला होता की तुम्ही एक परिपत्रक काढलं आणि त्या परिपत्रकाने याचा संपूर्ण जो गाभा आहे तोच पूर्णपणे चुकवला. हे वस्तुस्थिती नाही. त्या परिपत्रकाचा अर्थ काय आहे तो मी या ठिकाणी स्पष्ट आपल्याला करतो. परिपत्रकाचा अर्थ असा आहे की आपण जे काही एक तो जो जॉईंट अकाउंट जो तयार केलेला आहे या अकाउंटमधनं त्याला पैसे कधी विड्रॉ करता येतील. त्यांनी समजा 1,000 रुपयाचं काम केलं तर 1,000 रुपये विड्रॉ करता येतील. ते आता 1,000 रुपये विड्रॉ केल्यावर त्याला कुठेही खर्च करता येतात कारण त्यांनी केलेल्या कामाचे पैसे विड्रॉ केले आहेत. म्हणजे त्यांनी समजा 10,000 रुपये कामाकरता ठेवले तर ते 10,000 रुपयापैकी 1,000चं काम केलं की तो 1,000 विड्रॉ करू शकतो. आपण या परिपत्रकाद्वारे त्याला असं म्हटलंय की हेही 1,000 रुपये प्रिफरेबली त्यांनी त्याच कामावर खर्च करावे. खरं त्याच्यावर ते बंधन टाकता येत नाही कारण त्यांनी केलेल्या कामाचे पैसे ते घेतलेले आहेत आणि म्हणून यातनं आपण त्याला न केलेल्या कामाचे प्रिफरेबली खर्च कर असं म्हटलेलं नाही. त्यांनी केलेल्या कामाचे मिळालेले पैसे त्याच्यावर जर त्यांनी खर्च केले तर लवकर प्रकल्प होईल आणि म्हणून यांनी कुठल्याही गाभ्याला आपण हरताळ पोचलेली नाही. उलट त्याला अधिक चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न हा आपण केलेला आहे. आता याच्यामध्ये रेराच्या संदर्भातली सगळी माहिती काही मी या ठिकाणी देत नाही. त्यानंतर श्री तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास पाटील यांच्या संदर्भातला विषय या ठिकाणी उपस्थित झाला. झोपडपट्टी प्राधिकरणाच्या अंतर्गत माहे जून 17 मध्ये निकालात काढण्यात आलेली प्रकरण आहेत एकूण 137. या 137ही प्रकरणाची सखोल तपासणी सुरू करण्यात आलेली आहे. त्याकरता समिती आपण तयार केलेली आहे. आतापर्यंत 64 प्रकल्पाची छाननी झालेली आहे. अजून त्याचा रिपोर्ट आलेला नाहीये. लवकरच या 137ही प्रकल्पाची संपूर्ण छाननी करण्यात येईल आणि याच्यातला कुठलाही प्रकल्प कार्यान्वित केलेला नाही. ही छाननी झाल्यानंतरच जे नियमित प्रकल्प असतील त्यांना मान्यता देण्यात येईल. कुठे अनियमितता आढळली तर त्याच्यावर उचित कारवाई ही या ठिकाणी करण्यात येईल. त्याकरता आता संपूर्ण त्याचा सविस्तर अहवाल हा राज्य सरकारकडे लवकरच या ठिकाणी येणार आहे. माझ्या अंदाजाने 15 दिवसात यायला पाहिजे कारण अर्ध्यापेक्षा जास्त काम झालेलं आहे त्याचं. याच्यामध्ये एक फक्त मुश्रीफ साहेब झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचा एक जो काही फाईल असते त्याच्यामध्ये इतक्या वेगवेगळ्या प्रकारची तपासणी करावी लागते की ती काही एका दिवसात होत नाही. म्हणजे त्याला थोडासा वेळ लागतो म्हणून त्याला वेळ लागतोय. सुरुवातीला मी त्यांना 15 दिवसाचा कालावधी दिला होता पण त्यांनी सांगितलं की याला थोडा अधिकचा कालावधी लागेल म्हणून हा कालावधी आपण वाढवून दिलेला आहे. त्यानंतर काही विषय या ठिकाणी आले. एक जितेंद्र आव्हाडांनी पत्राचाळीच्या संदर्भातला विषय या ठिकाणी उपस्थित केला आणि त्यांनी पत्राचाळ गोरेगाव इथे माडाच्या पुनर्विकास प्रकल्पाचं संथ गतीनं काम होत आहे आणि खरी गोष्ट आहे. खरं म्हणजे पत्राचाळीतले जे लोक आहेत ते मला देखील वारंवार भेटतात आणि त्याच्यामध्ये मागच्याच काळामध्ये त्या विकासकांनी अनेक वेगवेगळे करारनामे केले आहेत. तिथे अनेक लोक त्याच्यामध्ये इल्लिगली आलेले आहेत. फार कॉम्प्लिकेटेड अशा प्रकारचा हा सगळा विषय आहे आणि म्हणून या संदर्भात मी स्वतः एक बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये आपण सांगितलं होतं की जे थकीत भाडं आहे ते 31 जुलैपर्यंत म्हणजे आजपर्यंत ते भाडं अदा करण्यात यावं. आता मी जोपर्यंत माहिती घेतली होती तोपर्यंत तरी ते भाडं काही आलेलं नव्हतं. त्यामुळे आपण त्यांना जे काही आदेश दिले होते त्यात थकीत भाडं 31 जुलैपर्यंत द्यावं. 672 भाडेकरूंचे रहिवाशांचे पुनर्वसन हे मे 2018 पूर्वी पूर्ण करण्यात यावे. म्हाडाच्या हिस्स्याच्या 306 सदनिका असलेल्या इमारतीला मे 2017 अखेरपर्यंत मुंबई महानगरपालिकेकडनं भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यात यावं. अशा प्रकारे आपण त्यामध्ये सांगितलेलं होतं. आणि त्याचप्रमाणे महालेखापालांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यानुसार विकासकाकडनं जे काही अतिरिक्त बांधकाम क्षेत्रफळाचा करारनामा आहे तो करारनामा करण्याच्या संदर्भातले आदेश हे त्या विकासकाला देण्यात आलेले आहेत.
मुद्दा क्रमांक 1 व 3 या संदर्भातली मुदत आज काही संपते काही पलीकडे संपते आहे, त्यानुसार अजून तरी काही फारशी कारवाई त्यात दिसत नाहीये. त्यामुळे ही जर विहित कालावधीत ही कारवाई झाली नाही तर हा प्रकल्प टेक ओव्हर करण्याचा विचार माडा स्वतः करेल. सगळं हे टेक ओव्हर करणार आणि जोपर्यंत हे जे प्रोजेक्ट अफेक्टेड किंवा काय म्हणू त्यांना ते जे आपले लोक आहेत यांना जोपर्यंत मिळणार नाही, म्हणजे यांना जोपर्यंत आपण सदनिका देणार नाही तोपर्यंत त्यांना कुठली विक्रीची परवानगी आम्ही देणार नाही, बांधकामाची देणार नाही त्यांना पुढची. आणि टेक ओव्हर केल्यानंतर सगळंच टेक ओव्हर करू, सगळं करू. अर्थात याच्यामध्ये सब्जेक्ट टू लिगल डिपार्टमेंट आहे, कारण मी आज जरी तत्वता सांगत असलो तरी कायदेशीर त्याच्या तरतुदी मला बघाव्या लागतील. त्यानंतर जयंत पाटील साहेबांनी एक कुरार विलेज मालाड मधल्या धनराज एसारे प्रकल्पातनं विकासकाला बाहेर काढले, विकासकाची नियुक्ती रद्द केली, त्या प्रकल्पात व्हॅल्युअरची निर्मिती केली नाही असा आपण मुद्दा मांडला. व्हॅल्युअरची निर्मिती याच्यामध्ये ते प्रगतीपथावर आहे आणि व्हॅल्युअरची नियुक्ती त्यात होते. आणि 2 प्रकल्प जे आहेत जयंत पाटील साहेब ते एकत्रित करण्याचे अधिकार हे कायद्याने आहेत. 2 करता येतात तथापि याच्यामध्ये त्याचा अंतिम निर्णय झालेला नाहीये. तशा प्रकारचं त्या ठिकाणी मागणी झाली होती. पण त्याच्या अंतिम म्हणजे कायद्याने करता येतात पण त्याची फिजिबिलिटी पाहूनच ते करावे लागतात, त्यामुळे याच्यात झालेली नाहीये. आणि आता आपल्यासारख्या माणसांनी हे लक्षात आणून दिल्यानंतर तर अत्यंत नाही याच्यामध्ये काय आहे, आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये साधारणपणे रेडी रेकनर जे आहे, आता साधारण रेडी रेकनरच्या वरच्या खरेद्या या मुंबईत होत नाहीत. मुंबईतलं रेडी रेकनर हे बऱ्यापैकी अपडेट आहे, किंबहुना अनेक ठिकाणी तर त्याच्यापेक्षा कमीमध्ये आपल्याला खरेद्या कराव्या लागतात. त्यामुळे आता राज्य सरकार अशा प्रकारचा जेव्हा निर्णय घेते त्यावेळी त्याच्यातला जो काही अनअर्न्ड इन्कम आहे हा रेडी रेकनरच्या माध्यमातून वसूल करते. म्हणजे त्याचा देखील फॉर्म्युला असतो. त्या फॉर्म्युल्याच्या अंतर्गत रेडी रेकनर बेस्ड अशा प्रकारे त्याचा फॉर्म्युला असतो की त्याच्या किती म्हणजे बांधकामाचा खर्च किती तो वगळून मग रेडी रेकनरच्या किती टक्के पैसे घ्यायचे असा त्याचा फॉर्म्युला असतो. तर त्या फॉर्म्युल्याच्या अनुसारच या गोष्टी होतात. पण आपण सांगितलं जरूर याच्यामध्ये पुन्हा एकदा लक्ष जे आहे ते लक्ष याच्यामध्ये निश्चितपणे घालण्यात येईल. एक या ठिकाणी घाटकोपर विलेज हनुमान नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या संदर्भातला एक विषय मांडण्यात आला होता आणि 1639 झोपडपट्टी धारकांनी जी एकूण 15 संस्थांची ही योजना आहे. तर या योजनेमध्ये एक तिथल्या व्यक्तीने टीव्हीवर येऊन 40 लाख रुपये दाखवले, संदीप येवले, आणि 40 लाख रुपये आम्हाला देण्याचा प्रयत्न झाला असं त्यांनी 11 कोटी देण्याचा प्रयत्न आणि त्यातले 1 कोटी मिळाले आणि त्यातले 40 लाख रुपये हे आहेत अशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. संदीप येवलेंनी त्याची तक्रार कुठेही केलेली नाही, तरी देखील राज्य सरकार अजून कुठल्याही पोलीस स्टेशनला माहिती घेतली पण त्यांनी तक्रार केलेली नाही. पण तथापि राज्य सरकारने स्वतः या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दोन्ही प्रकारची चौकशी, प्रशासकीय चौकशी आणि फौजदारी चौकशी या प्रकरणाची आम्ही सुरू केलेली आहे. जातील मी आपले आभार मानतो. आपण हे सगळे निदर्शनास आणल्यामुळे सत्वर वेगाने ही कारवाई करण्यात येईल. धारावीची एक स्वतंत्र आपण चर्चा लावू, त्याच्यात खूप बोलायचं नंतर. त्याचे बरेच निर्णय आपण त्या संदर्भात निर्णय अंतिम टप्प्यामध्ये आहेत आणि तुम्हाला विश्वासात घेऊनच आपल्याला ते करायचे आहेत. खासदार असतील, आमदार असतील, सगळ्यांना घेऊन आपण ते निर्णय करणार आहोत आणि त्यावेळी ते निर्णय झाल्यानंतरच मग त्याची चर्चा आपण उपस्थित करू. नाही, गव्हर्नमेंट कॉलनीचा यात उचललेला नाही कोणी विषय, त्यामुळे आता तो मांडता येणार नाही. सगळे विषय काय एका वेळी सांगता येणार नाहीत. त्यानंतर एक जायफळवाडी एमपी मिल कंपाऊंडचा एक विषय हा या ठिकाणी माननीय
पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी मांडला. नगर भूमापन क्रमांक 725 आणि 3/, काय विषय? सुर्वे खाली बसा. प्रकाश सुर्वे जरा खाली बसा. जितेंद्र आव्हाड साहेब, आपली चिठ्ठी मला मिळाली आहे. MMRDAच्या माध्यमातून आम्ही ते निश्चितपणे हे जे आपण प्रकल्प म्हटलेले आहेत ते आमच्या सूचीवर आहेत. लवकरच त्याची घोषणा आम्ही निश्चितपणे करू. नाही, पण त्याचा एक स्वतंत्रपणे विचार करू. त्यांचं म्हणणं असं आहे की आपण जे नवीन विकासक नेमण्याकरता 3 महिन्याचा कालावधी दिला तो कमी आहे आणि तो वाढवावा, तर विचार करू त्याचा. विचार करू, नक्की विचार करू. तर या ठिकाणी जायफळवाडी MP मिल कंपाऊंडच्या संदर्भातला विषय आपण या ठिकाणी मांडला. सदर योजनेमध्ये 10 पुनर्वसन इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. तळमजला आणि 21 मजले, एकूण 2269 पात्र निवासी झोपडीधारकांपैकी 2148 झोपडीधारकांना सदनिका देण्यात आलेल्या आहेत. सदर योजनेच्या रूपांतरणासाठी 225 चौरस फुटाऐवजी 269 चौरस फूट नगर विकास विभागाने 25/6/2009 रोजी त्याला मान्यता दिलेली आहे. पुनर्वसन घटकाच्या वाढीव क्षेत्राचा फायदा घेण्याकरता 1969 सदनिका तयार नसल्याचे नमूद करून हे क्षेत्र 8,899 चौरस मीटर स्वतंत्र 306 सदनिका स्वखर्चाने प्रकल्प बाधितांना बांधून देण्याचा प्रस्ताव हा विकासकाने दिनांक 4/3/2017 रोजी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला सादर केला. सदर प्रस्ताव झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अधिनियम 1971च्या कलम 3K अन्वये शासन मान्यतेसाठी 13/4/2017 रोजी सादर करण्यात आला होता. छाननी अंती 3Kच्या धोरणात्मक बाबी अंतर्गत हा प्रस्ताव बसत नसल्यामुळे गृहनिर्माण विभागाकडनं तो अंतिमतः अस्वीकृत करण्यात आला आहे. याच्यामध्ये आपण 2 मुद्दे उपस्थित केले की जे काही विभागाने लिहिलं होतं त्यापेक्षा वेगळा निर्णय हा गृहनिर्माण मंत्र्यांनी त्या ठिकाणी घेतला. त्या संदर्भात मुळामध्ये जो FSI वापरता येत नाही, जे क्षेत्र जे बांधून टाकलेलं आहे, कारण वाढीव क्षेत्र दिलं तोपर्यंत त्या ठिकाणी सगळं जे काही बांधकाम झालं होतं, झाल्यामुळे मग काही लोकांनी सांगितलं की आम्हाला ते वाढीव क्षेत्र नको आहे आणि म्हणून हे वाढीव क्षेत्र अन्यत्र बांधू द्यावं, अशा प्रकारचा प्रस्ताव त्या ठिकाणी आला. त्या प्रस्तावावर सन्माननीय गृहनिर्माण मंत्र्यांनी यात आपल्याला ऍडिशनल हाऊसिंग स्टॉक मिळेल, PAP मिळतील आणि म्हणून हा प्रस्ताव विचारात घ्यावा अशा प्रकारे विषय त्या ठिकाणी मांडला. मात्र हा मांडत असताना त्याला कुठली अंतिम मान्यता देण्यात आलेली नाही. त्या संदर्भात जे पत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने तयार केलं तेही पत्र तशाच पद्धतीचं आहे. मी जसं मगाशी आपल्याला सांगितलं, आपण म्हणाला ते खरं आहे, हे जर प्लेनली अशा प्रकारे जर त्यांना आपण परवानगी दिली तर त्यातनं निश्चितच तो जो काही अंतर आहे त्या अंतरातनं विकासकाला फायदा होईल. पण याची पॉलिसी तयार करत असताना ही पॉलिसी जी आहे ती पुन्हा रेडी रेकनर बेस्ड पॉलिसी आहे. त्यामुळे रेडी रेकनरचं मॅचिंग केल्यानंतर आपण म्हणता त्याप्रमाणे 300 कोटी 500 कोटी अशा प्रकारचा फायदा हा त्यातनं होत नाही. पण त्याच्या आधीच हे सगळं होण्याच्या आधीच हा प्रस्ताव एबोर्ट झालेला आहे. हा प्रस्ताव कारण गृहनिर्माण विभागाने 3Kच्या अंतर्गत हा बसत नाही असं सांगितलेलं आहे आणि मी स्वतः तो प्रस्ताव जो आहे तो पूर्णपणे काय म्हणतात निरस्त केलेला आहे. त्यामुळे नाही त्याच्यामध्ये मी सांगतो खरंय तो माझ्याकडे का आला मी सांगतो. यामध्ये सन्माननीय एक जे आपण आक्षेप घेतला त्याचं क्लॅरिफिकेशन ते करतील की मुख्यमंत्र्यांना काय त्या संदर्भात हा ज्यावेळेस प्रस्ताव झाला आणि SRAनी आणि आपले जे अपर मुख्य सचिव आहेत या दोघांनी या संदर्भातली, कारण त्याचा अंतिम निर्णय घ्यायचा होता, मला विचारणा केली
आणि त्या संदर्भात मी ज्यावेळेस सन्माननीय मंत्र्यांना विचारणा केली त्यावेळेस त्यांनी असं म्हटलंय की मला हे म्हणायचं होतं की अवगत करावे, ऐका अवगत करावे आणि याची पॉलिसी तयार करावी, म्हणून मी स्वतः ती माझ्याकडे बोलवली, त्याच्यावर निर्णय केला आणि सांगितलं ही पॉलिसी होऊ शकत नाही, अशा प्रकारची पॉलिसी करण्याची आवश्यकता नाही एका विकासकाकरता, कारण अशा प्रकारचे प्रश्न हे काही मोठ्या प्रमाणात नाहीत. एखाद्या ठिकाणीच ज्यावेळेस 2009 साली खरं म्हणजे ती मान्यताच द्यायला नको होती, पण ती त्यावेळेस दिली, त्यामुळे हा प्रश्न उपस्थित झाला. आता उपस्थित झाला तर तो सोडवावा लागेल, पण तो प्रश्न सोडवायची एका विकासकाकरता पॉलिसी करण्याची आवश्यकता नाही आहे आणि म्हणून तो विषय मी नस्तीबद्ध केलेला आहे. धन्यवाद. या विषयावर चर्चा